वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द इथिक्स. मी प्रल्हाद मापारी या तुमच्या यूट्यूब चॅनलवर पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आणि आज आपण इथिक्स बद्दल डिस्कशन सुरू करणार आहोत. पहा, बरेच सारे स्टुडंट्स मला म्हटले की सर तुम्ही इथिक्स बद्दल डिस्कशन सुरू करा, इथिक्स बद्दल सांगा, तुम्ही फक्त पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेताय. से डेफिनेटली अगोदर नीड सर्वात जास्त होती ती म्हणजे पॉलिटिकल सायन्सची, आणि त्या अनुषंगाने त्यानंतर नीड आहे ती म्हणजे इथिक्स. मी पाहिले गेले काही 2 वर्ष झालेत स्टुडंट्स प्रिपरेशन करताय, पण त्यांना इथिक्स मधला हा जो ई ना त्याबद्दल पण आयडिया नाहीये. फक्त त्यांना एवढंच माहिती इथिक्सचा सब्जेक्ट तो 250 मार्क्सला आहे. ठीक आहे, याच्या पलीकडे त्यांना काही आयडिया नाही आणि 2 वर्ष झाले प्रिपरेशन करतात ते. आणि ह्या 2 वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये नाही त्यांनी इथिक्स स्टडी केले, ना ऑप्शनल स्टडी केलं, ना त्यांची एसएची प्रॅक्टिस झाली. मग त्यांनाच माहिती त्यांनी काय प्रिपरेशन केलंय. बट बऱ्याच वेळा कंप्लेंट येते की सर रिसोर्सेस नाहीये एक्सेट्रा. आज या डिस्कशन मध्ये मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे इथिक्स बाबत. आणि आपण आज डिटेल डिस्कशन करणार आहोत इथिक्स मध्ये काय असायला पाहिजे, प्रिपरेशन कसं करायचंय एक्सेट्रा. ह्या सर्व गोष्टी आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स बिगिन विथ द डिस्कशन. सो पहिला थिंग, स्ट्रॅटेजी. तुमच्या या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी, आणि मी स्ट्रॅटेजी सिम्पली 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. एक म्हणजे ऑप्शनल, दुसरं म्हणजे एसे, आणि तिसरं म्हणजे इथिक्स. मग जीएसचा एक सब्जेक्ट पिक केलाय जो 250 मार्क्सचा आहे, एसेचा एक सब्जेक्ट आहे तो 250 मार्क्सचा आहे, आणि ऑप्शनल आहे 500 मार्क्स. मग तुम्ही क्वेश्चन विचाराल सर बाकीचे जीएस इम्पॉर्टंट नाही का? पहा, बऱ्याच लोकांचे ऑप्शन्स किंवा ऑप्शनल अवेलेबल असे आहेत की जे जीएस सोबत ओव्हरलॅप होतात. फॉर एक्झाम्पल पीएसआर घेतला तर जीएस टू कव्हर होतोय त्याच्यासोबत, सो जीएस टू ऑटोमॅटिकली कव्हर होते. जर सपोज तुमचा ऑप्शनल जॉग्राफी असेल तर तुम्हाला ऍग्रिकल्चर, थोडंसं ऍग्रिकल्चर जॉग्राफी किंवा जॉग्राफीचा पार्ट आणि समवॉट एन्व्हायरमेंटचा पार्ट कव्हर होतोय समवॉट. त्यानंतर कोणाचा सोशियोलॉजी असेल तर तिथे सोसायटी आणि सोशल जस्टिसचा पार्ट कव्हर होते. सो अशा प्रकारे जीएस टूचे अदर पार्ट्स ऑलरेडी कव्हर होतात. हे 3 सब्जेक्ट असे आहेत की जे मेनली फार कमी ओव्हरलॅप होतात, बट ऍट द सेम टाइम तुम्हाला हे 3 सब्जेक्ट कोर सब्जेक्ट मार्क्स मिळून देणारे आहेत. 500 पैकी 300 मार्क्स ऑप्शनल पर्यंत मिळतात विद्यार्थ्यांना. इथिक्सला 150 मार्क्स मिळालेले, मला स्वतःला 140 मार्क्स मिळालेले. सो त्यावेळेस वन ऑफ द हायेस्ट मार्क्स होते इथिक्स मध्ये, राईट. सो 250 पैकी युपीएससी मध्ये 140 मार्क्स व्हेरी नाईस मार्क्स आय बिलीव्ह. आणि कधीच आतापर्यंत 110च्या खाली आलेले नाहीत. सो ते इथिक्सची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आणि एसे मध्ये सुद्धा तुम्हाला 150 150 पर्यंत मार्क्स मिळू शकतात. आणि मग ह्या तिन्हींचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या अनुषंगाने डिस्कशन करा. मग त्यासाठी काय करायचंय, जेव्हा तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करणार तेव्हा ह्या 3 सब्जेक्टवर फोकस करायचा आहे, बाकी सगळं विसरून जायचं. नाही सर माझं सोशल जस्टिसचं कसं होईल, नाही सर माझं डिझास्टर मॅनेजमेंटचं कसं होईल, या गोष्टींच्यात अडकून पडू नका. नाही तर सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स आणि डिझास्टर मॅनेजमेंट याच्यात अडकले तर इथंच राहाल, इथेच अडकून पडाल, इथंच तुमचा गव्हर्नन्स करावं लागेल तुम्हाला. जे लोक ह्या 3 सब्जेक्ट वरती फोकस करतील ते पुढच्या वर्षीची मेन्स काढणार आहे. प्लस मी सांगितलंय की 2024 ची प्री आता पुढे गेलेली एमपीएससीची, त्याचा फायदा तुम्हाला असा आहे की ही जी 2024 ची ऑब्जेक्टिव्ह करणारे विद्यार्थी आहेत ना, हे 25च्या जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ना याच्यासाठी 2 वर्षाच्या तरी बाहेर गेले. कसं, आता प्री पुढे गेली त्यानंतर मेन्स प्रिपेअर करा, आणि मेन्स नंतर करायची लगेच पुढची प्री असेल, आणि त्यामुळे तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लगेच सुरू होईल. त्यामुळे त्यांना वेळ मिळणार नाही डिस्क्रिप्टिव्ह प्रिपरेशन करायला. आणि मग त्यांना काय करावं लागेल, नेक्स्ट इयरला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नाही, मग ते कंबाईन कडे वळणार, आणि मग कंबाईन कडून पुन्हा राज्यसेवेकडे नाही येणार. सो बिलीव्ह मी, तुमच्यासाठी हे सगळे न्यू स्टुडंट्स असणार आहे जे तुम्ही कॉम्पिटिशन करणार आहे. सो पुढच्या वर्षी ज्याला कॉम्पिटिशन मध्ये एज मिळवायचंय ना, पुढच्या वर्षी क्लिअर करायचंय ना, त्यांनी ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. त्यासाठी ऑप्शनल, इथिक्स आणि एसे, आणि त्यातलं आज आपण इथिक्स बद्दल डिस्कशन करणार आहोत. अगदी त्याचप्रमाणे ऑप्शनलची सिरीज सुरू केलेली आहे पीएसआर. एंटायर ऑप्शनल मी कव्हर करून देणार आहे पीएसआरचा विथ करंट अफेअर्स, आणि रेग्युलर नोट सुद्धा टाकत आहे. ऍट द सेम टाइम मी एसे वरती सुद्धा एक सिरीज सुरू करणार आहे. बट त्या एसेला सिरीज सुरू करण्याच्या अगोदर तुमच्याजवळ काही कंटेंट पाहिजे, म्हणून मी आधी कंटेंट बिल्ड करेल, आणि त्यानंतर एंटायर 8 लेक्चरचे सिस्टमॅटिकली एसेचे लेक्चर डिझाईन केलेले आहेत. त्यानुसार तुमचा एसे प्रॅक्टिस करून घेईल. ठीक आहे. सो जे स्टुडंट्स मला ओळखतात त्यांना माहिती माझी एसीची अंडरस्टँडिंग काय, एसी कशा पद्धतीने प्रिपेअर करतो आणि करवून घेतो. सो त्यांनी पेशन्स ठेवायचे. विदिन काही डेज आपण इथे एसीची सिरीज सुरू करणार आहोत. पण प्रायोरिटी काय, ऑप्शनल, देन इथिक्स, देन एसे, आणि देन अदर जीएस सब्जेक्ट. सो तयारी कशी करायची इथिक्सची.
पहिल्यांदा डेफिनेटली तुम्ही अभ्यासक्रमाचा एक संदर्भ घ्यायला पाहिजे. सिलेबस काय आहे तो डिकोड करा, सिलेबस समजून घ्या, कुठे ओव्हरलॅप होतोय. एएसएसाठी तुम्हाला 2-3 गोष्टी लागणार आहेत. ते म्हणजे तुमची इथिकल अंडरस्टँडिंग, तुमची नीतिशास्त्राबद्दलची पकड किती आहे, तुमचा विचार किती स्ट्रॉंग आहे. कारण तिथं एक नवीन प्रकारे केस स्टडीज, त्या केस स्टडीज सॉल्व्ह करण्यासाठी ना तुम्हाला पुढे स्टँडर्ड आन्सर नाही मिळणार आहे. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये सुसाईड झाले, त्यानंतर युपीएससी ऍस्पिरंट्स ड्राऊन झाले, म्हणजे त्या बेसमेंट खाली 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला पाण्यामध्ये. या टाईपच्या केस स्टडी येतात. फॉर एक्झाम्पल मुंबईला होर्डिंग कोसळल्यामुळे मृत्यू झाला, फॅक्टरीजला आग लागली, दुबईमध्ये फॅक्टरीजला आग लागली, बिल्डिंगला आग लागली, इंडियन वर्कर्स डेड झाले. सो ह्या ज्या इंडस्ट्रियल डिझास्टर्स आहे ना, याच्यावर केस स्टडीज येऊ शकतात. सो अशी कोणतीही केस स्टडी पिक केली जाईल आणि तुम्ही काय कराल ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, ॲज अ पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, या संदर्भात विचारलं जाईल. त्यासाठी थॉट प्रोसेस पाहिजे. आणि आपली ही इथिक सिरीज त्यासाठीच फोकस असणार आहे त्या इथिक सिरीजमध्ये, की कशी तुमची थॉट प्रोसेस बिल्ड करता येईल, की तुम्हाला ऑन द स्पॉट सुद्धा केस स्टडीचं उत्तर कसं लिहिता येईल. आणि बिलीव्ह मी 120 मार्काला केस स्टडीज आहेत. 120 मार्कासाठी इव्हन 60 मार्काला अख्खं हिस्ट्री, 70 मार्काला सोशल जस्टिस गव्हर्नन्स सगळे मिळून 70 मार्काला आहे, 50 मार्काला अख्खा आयर आहे, आणि केस स्टडीज एकट्या 120 मार्काला आहे. सो याचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. ठीक आहे. PYQ पहा, क्वेश्चन पेपरचे पॅटर्न विश्लेषण करा, जे की पॅटर्न आता आयोगाने रिलीज केलेला आहे युपीएससीचा, एमपीसीचा, आणि मोरलेस युपीएससी आणि एमपीसीचा पॅटर्न सेम आहे. तो आज जस्ट आपण आता डिस्कस करणार आहे. पहा, हा पॅटर्न आहे. पॅटर्न मध्ये काय सांगितलंय, टोटल असतील 12 क्वेश्चन्स. या 12 क्वेश्चन मध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये A, B आणि C 3 क्वेश्चन्स असतील, आणि त्या पहिल्या 3 क्वेश्चन प्रत्येकी 10-10 मार्काचा असेल. म्हणजे काय, इथिक्स इथं नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या नोटबुक मध्ये समोर घेऊन बसले असाल तर. प्रत्येक क्वेश्चन इथे पहा, जे थेअरीचे क्वेश्चन येणार आहे ते सगळे क्वेश्चन फक्त आणि फक्त 10 मार्कर आहेत. 10च मार्काचे आहेत. 10 मार्क म्हणजे 150 वर्ड्स. सो प्रॅक्टिस करताना आपल्याला कोणत्याही टॉपिकवर 150 वर्ड्स लिहिता येईल एवढीच प्रॅक्टिस करायची, एवढ्याच नोट्स काढायच्या. फापड बसारा 200 किलोचं 2 किलोचं नोटबुक घेऊन येण्याचं नाही. इथिक्ससाठी ना भरपूर ठिकाणी लेक्चर्स करायचे ना, सगळं कंटेंट मला पाहिजे यासाठी गरज नाही. लिमिटेड कंटेंट पाहिजे, कारण 10च मार्काला क्वेश्चन येणार आहे 150 वर्ड्स मध्ये. हा इम्पॉर्टंट काय, की असे टीचर पाहिजे की ज्यांनी तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन शिकवले, ह्या थिअरॉटिकल पार्टचं ऍप्लिकेशन इथं कसं करता येईल हे शिकवले. ते इम्पॉर्टंट आहे. ते एकदा समजलं तुम्हाला, याच्या नोट्स 1-2 पेजवर नोट्स काढायचं होतं. ठीक आहे. आता त्यात पण त्यांनी काय केले, हा जो A पॉईंट आहे याच्यात सब पॉईंट दिलेत 5, आणि या सब 5 पॉईंट वरती 10 मार्क, म्हणजे एक क्वेश्चन किती आला, 2 मार्काला. मग 2 मार्काला हे काय विचारू शकतात, विचारतील डेफिनेशन्स. सो काय करायचं आपल्याला एमपीसीच्या पर्स्पेक्टिव्हने, जे की युपीएससीला पण सुरुवातीला हा पॅटर्न होता, आता नाहीये, बट सुरुवातीला होता. आता आपण काय करायचं, बट युपीएससीला पण ही गोष्ट महत्वाची. मग इथिक्स मधल्या सिलेबस मधल्या आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या काही टर्म्स आहेत, जसं का असेल नैतिकता असेल, नीतिशास्त्र असेल, त्यानंतर मन वळवणे म्हणजे परसुएशन म्हणतो, भावनिक बुद्धिमत्ता असेल, सचोटी असेल, या सगळ्यांच्या डेफिनेशन आणि एक्झाम्पल याच्या सेपरेट नोट्स काढायच्यात. आपण त्याच्यावर पण काम करणार आहोत, जेणेकरून इथे हे जे 2 मार्काचे क्वेश्चन आहेत ना, कारण हे 2 मार्काचे क्वेश्चन तेच असणार आहे. सी, हा टीचरचा फायदा असतो की हे प्रेडिक्ट करू शकतात की तो क्वेश्चन काय आहे. सो 2 मार्काचे क्वेश्चन काय येणार आहेत, एकतर तुमच्या पण सपोज दिलं जाईल इंटिग्रिटी म्हणजे काय, डेफिनेशन लिहा, एक्झाम्पल लिहा. इथिक्स मध्ये एक्झाम्पल शिवाय मार्क्स नाही. इथिक्स मध्ये एक्झाम्पल कोट केले म्हणजे काय सांगतात, त्या इथिकल आयडियाज तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कशा इम्प्लिमेंट करतात, ही तुमची ऍप्लिकेबिलिटी, तुमचं बिहेवियर शो करते. सो इथिक्स मध्ये तुम्हाला 140 सारखे मार्क्स पाहिजेत, ते एक्झाम्पल्स तयार करावे लागतील. ते कसे तयार करायचे ते पुढे बघणार आहोत. सो पॅटर्न समजला. सो प्रत्येक क्वेश्चन मध्ये ए बी आहेत, प्रत्येक 10 मार्काला. हे असे 6, म्हणजे हे टोटल 13 क्वेश्चन आहेत. 6 × 12 आणि ते एक सी एक्स्ट्रा आहे. सो 13, 130 मार्कला थिअरी क्वेश्चन. आणि हे 6 क्वेश्चन केस स्टडीचे 20-20 मार्कला एक केस स्टडी आहे, आणि 120 मार्कला आहेत. लक्षात ठेवा केस स्टडीचे इम्पॉर्टन्स. ठीक आहे. सो नेक्स्ट मग काय बघा, पॅटर्न काय, JS4चा टोटल 12 क्वेश्चन्स आहेत, जेच मी आता एक्सप्लेन केलं. इच क्वेश्चन 20 मार्कला, त्याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत. हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या मी, थिअरॉटिकल कसं आहे, आणि त्याचं तिथं रिप्रेझेंटेशन दिलं. 13 क्वेश्चन्स आहेत टोटल. हे थिअरीचे 10 मार्क्स इच, 130 मार्क्स, आणि 20 मार्क्स हे केस स्टडीचे. सो पॅटर्न समजला सर्वांना, आणि पॅटर्ननुसार अभ्यास करायचा, पॅटर्ननुसार नोट्स काढायच्या, त्यासाठी पॅटर्न येतो, राईट. पॅटर्ननुसार नोट्स कशा काढायच्या एवढं कळालं. मला डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल पाहिजेत, कारण पहिला क्वेश्चन ऍड्रेस करायचा आहे, आणि दुसरी गोष्ट मला काय पाहिजे तर 10 मार्कर नोट्स काढायच्या. त्या कशा ते पुढे मी सांगणार. ठीक आहे. सो परत पाठीमागे येऊ. फाइंड आउट द डायमेन्शन्स. डायमेन्शन्स म्हणजे काय, प्रत्येक सिलेबसचा जो पॉईंट आहे
त्याचे काय काय डायमेन्शन्स ओपन होतात ते सगळ्या गोष्टी शोधायच्या. फॉर एक्झाम्पल भावनिक बुद्धिमत्ता टॉपिक आहे, तर भावनिक बुद्धिमत्ता तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये कशी वापराल, समाज जीवनात किंवा लोक जीवनामध्ये, लोकसेवेमध्ये कसे वापराल, तुम्ही प्रशासनामध्ये कसे वापराल, हे डायमेन्शन शोधायचे की येऊन येऊन क्वेश्चन किती डीप मध्ये येऊ शकतो त्या टॉपिकवर. सचोटी आल्या तर क्वेश्चन काय येईल, करप्शन आला सपोज, करप्शन वरती काय काय क्वेश्चन येतो, करप्शनची कारणे काय आहेत, करप्शन कमी करण्यासाठी तुम्ही उपाय सुचवा, आणि गव्हर्नमेंटनी कोणती पावलं उचलल्यात या टाईप, आणि याच्यामध्ये इथिकल इश्यूज कोणते इन्व्हॉल्व आहेत, सो नैतिक म्हणजे समस्या कोणत्या आहेत. सो या पद्धतीने असे डायमेन्शन्स ओपन करायचे, आज आपण पुढे लेक्चरमध्ये करणार आहोत. नोट्स तयार करायच्या. इथिक्सच्या नोट्स तयार करताना सगळ्यात पहिलं काय सांगितलं, फक्त 150 वर्ड साठी तयार करायच्या. सो शॉर्ट नोट्स पाहिजेत, फार फापड पसारा लिहायचा नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 3 टप्प्यात नोट्स तयार करायचे. पहिला टप्पा पूर्वतयारी, पुनरावृत्ती आणि अंतिम. म्हणजे पूर्वतयारी म्हणजे काय, की सुरुवातीला जेव्हा मी रीड करतो ना त्याच वेळेस मी नोट्स काढेल. पुनरावृत्ती करण्यासाठी म्हणजे रिव्हिजनसाठी. रिव्हिजनसाठी काय काढेल, मला एक्झाम्पलसाठी रिव्हिजन करायची, मी एक्झाम्पलचे सेपरेट नोट्स काढेल. मला सगळ्या व्याख्या पाठ करायच्या आहेत, पाठ करावं लागतील व्याख्या एक्झॅक्ट पॉईंट मध्ये, ठीक आहे. त्या सगळ्या व्याख्या आपण घेणार आहोत. मग त्या व्याख्या पाठ पण करायच्या, लक्षात पण ठेवल्या तर म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी, समजल्या तर आणखी लक्ष ठेवायला सोपं जातं, ठीक आहे. सो त्या व्याख्यांसाठी मला वेगळ्या नोट्स पाहिजे, जे की ज्याला मला फ्रिक्वेंट रिव्हिजन करावे लागेल. आणि शेवटी अंतिम. अंतिम म्हणजे काय, की ज्या दिवशी तुमचा पेपर आहे, आता पेपर कधी असणार आहे बघा, GS 1, 2, 3, 4, एका दिवशी 2 पेपर. सो एसए पेपर होणार, दुसऱ्या दिवशी GS 1 होणार, GS 2 होणार, तिसऱ्या दिवशी GS 3, GS 4 होणार. GS 4 पेपर सगळ्यात शेवटी, आणि त्याला रिव्हिजनला वेळच नाही मिळत, मध्ये 2च तास मिळतात फक्त. GS 3 चा पेपर संपल्यानंतर तुमचं हेडॅक झालेला असतं, एवढे पेपर देऊन 3-3 तास, 6-6 घंटे. अशा वेळेस अशा नोट्स पाहिजे की एंटायर इथिक्स 2 तासात कसा कव्हर होईल. त्या सुद्धा नोट्स मी तुम्हाला डायरेक्ट देईल, प्लस तुम्हाला त्या नोट्स कशा काढायच्या हे सुद्धा तुम्हाला शिकवेल. कारण माझ्या टीचिंगची स्टाईल अशी नाही की आयतं कंटेंट देणं. माझ्या टीचिंगची स्टाईल आहे की तुम्हाला कॅपेबल बनवणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. सो 2 अप्रोच आहे. कॅपेबिलिटी अप्रोच म्हणजे काय, की तुम्हाला स्पून फीड करणं, आणि दुसरा अप्रोच आहे तुम्हाला एवढं सक्षम बनवणं की तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःहून टॅकल करू शकता. आणि त्या तिन्ही नोट्स कशा काढायच्या ते सांगेल. आणि मग मॅक्सिमम रिव्हिजन कोणत्याला असणार, ही जी पुनरावृत्ती आहे, रिव्हिजन, या रिव्हिजनरी नोट्सला आपले फ्रिक्वेंट रिव्हिजन असणार आहे. आज उद्या टेस्ट आहे, 8 क्वेश्चन सोडायचे, आज रिव्हिजन मारा त्या टॉपिकवर, उद्या जा लगेच टेस्ट द्यायला. बट ही पूर्वतयारी कधी असेल, की जेव्हा मला एंटायर सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यावेळेस त्या नोट्स असल्या. सराव. सराव म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करण्यासाठी मी 4 मेथड डेव्हलप केलेले आहे. QAER म्हणजे क्वेश्चन्स, आन्सर, इव्हॅल्युएशन, रिव्हिजन. सिंपल. क्वेश्चन्स मी देत जाईल, तुम्ही शोधायचे, UPSCच्या PYQ आहेत, त्याचे आन्सर्स लिहायचे. इव्हॅल्युएशन, सुरुवातीला मी सेल्फ इव्हॅल्युएशन कसं करायचं हे शिकवेल, ठीक आहे. कारण इव्हॅल्युएशनला पॉसिबल होत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस टेस्ट सिरीज लावून, आणि टेस्ट सिरीजसाठी एवढे भरमसाठ पैसे घेतले जातात, ते काही गरज नाही. मी सांगतो तुम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन कसं करायचं असतं, हे सगळ्या मेथड शिकवेल. प्लस मी स्वतः काही तुम्हाला ही गोष्टी इव्हॅल्युएट करून देईल, राईट. तुम्ही जसे जसे माझे काय आन्सर पाठवाल तसे तसे मी इव्हॅल्युएट करून देईल. किंवा तुम्ही जिथं टेस्ट सिरीज लावली असेल, तुम्ही जिथे क्लासेस लावलेले असतील, तिथं जाऊन टीचर्स जिथे एथिक्स आहेत त्यांना जाऊन भेटा, हे आन्सर दाखवा. मला माहिती त्यांना टाइम नाही भेटणार तरी जाऊन भेटा, ते गरजेचं आहे. तुम्ही फी भरलेली, तुमचे राईट्स ओळखा तुम्ही, ठीक आहे. सो रिव्हिजन, आणि शेवटी रिव्हिजन. पुन्हा एकदा रिव्हिजन झाली का, क्वेश्चन्स, आन्सर, इव्हॅल्युएशन, रिव्हिजन, ही मेथड असली पाहिजे इथिक्स बाबत, ठीक आहे. सो नेक्स्ट, पॅटर्न पाहिला, डिस्ट्रीब्युशन बघितलं. एक सेकंड, ठीक आहे, व्यवस्थित चालू आहे. ओके, चलो नेक्स्ट. सो सिलेबस कडे येऊया. आता बघा सिलेबस काय सांगतो, ठीक आहे. हा मराठीमधून पण ही स्लाइड, आणि मी ही स्लाइड तुमच्यासोबत शेअर पण करेल. संपूर्ण सगळ्या गोष्टी मी मराठीत सुद्धा आणलेल्या आहेत. जनरल स्टडीचा सिलेबस त्यांनी सुरुवात कशी केलेली बघा. दिस पेपर विल इन्क्लूड द क्वेश्चन्स टू टेस्ट द कॅन्डिडेट्स ॲटिट्यूड अँड अप्रोच टू द इश्यू रिलेटिंग टू. मराठीत सांगतो की ह्या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा किंवा सामंजस्यपणा, समाजाशी व्यवहार करण्यात येणाऱ्या विविध समस्या, संघर्ष म्हणजे पर्टिक्युलरली नैतिकतेचा संघर्ष, या समस्या सोडवण्याचा दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. सो म्हणजेच काय, तुमचा ऍटिट्यूड त्यांना चेक करायचा आहे, तुमचा अप्रोच चेक करायचा आहे, की समाज जीवनात घडणाऱ्या ह्या सगळ्या जे इंटिग्रिटी, प्रोबिटी, सचोटी, तुमची व्यावहारिकता, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जे संघर्ष फेस करता नैतिकतेचे दररोजच्या लाईफमध्ये समाजात वावरताना, ह्या गोष्टी त्या सॉल्व्ह करायच्या असतील, किंवा त्या समस्यांकडे बघताना तुमचा काय दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन तुमचा इथं तपासायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, इथं तुम्हाला क्लिअर कट सांगितले, इथं तुमचा ऍप्टिट्यूड इम्पॉर्टंट आहे, आणि इथं तुमचा पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे.
सो टीचर तो इम्पॉर्टंट नाही इथिक्ससाठी, जर तुम्हाला डेफिनेशन आणि एक्झाम्पल आहे ते बनवून देईल, किंवा बरेच मुलं म्हणतात सर मला एक्झाम्पलचे पीडीएफ पाठवा, त्याने दृष्टिकोन नाही ना, त्या एक्झाम्पलकडे कशा पर्स्पेक्टिव्हने बघायचंय, कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं ते सांगणारे तुम्हाला टीचर पाहिजे. ठीक आहे. सो तो पर्स्पेक्टिव्ह बिल्ड झाला पाहिजे. एसेला जोपर्यंत पर्स्पेक्टिव्ह बिल्ड होणार नाही तोपर्यंत मार्क येणार नाहीत. फक्त डेफिनेशन दिला 2 पैकी 1 मार्क मिळेल, 50% सुद्धा मार्क मिळणार नाही. टोटल 10 मार्काच्या क्वेश्चन मध्ये 3 मार्क मिळतात. केस स्टडीला तर बिलीव्ह मी 3 मार्क बघितलेत मी 20 पैकी, मी स्वतः 3 मार्क दिले. अप्रोचच नाही, दनादन जे आहे ते कॉपी पेस्ट केलेले ते दिले. सो माइंड मध्ये अप्रोच पाहिजे. ठीक आहे. मग दुसरी गोष्ट, सिलेबस काय, सिलेबस मध्ये इथिक्सच्या मेनली 5 टॉपिक्स आहे, जे म्हणजे 5 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिली गोष्ट हा समजून घ्या, ही गोष्ट समजून घ्या की इथिक्स हे काही विषय नाही. इथिक्स हा कोणताही विषय नाही. त्यांनी हा पेपर तयार केलेला आहे, जनरल स्टडी 4 इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड, आणि याच्यामध्ये खूप सारे विषय आणलेत. उदाहरणार्थ सोशिओलॉजिकल इथिक्स. आता सोशिओलॉजिकल इथिक्सचे फक्त 3च पॉईंट आहेत जे सिलेबसला आहे. तुम्हाला अगदी छोटासा पार्ट आहे. पहा, फॉर एक्झाम्पल पहिला जर सिलेबसचा पॉईंट बघितला, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता. आता हा वर्ड आहे ना, मी एक्झॅक्ट एमपीसीच्या मराठीच्या सिलेबस मधून घेतलेला आहे. ठीक आहे. हे सगळं सिलेबस तोच आहे. याच्यामध्ये एक पॉईंट आहे, तो म्हणजे 7 नंबरचा पॉईंट. 7 नंबरच्या पॉईंट मध्ये काय बघा, रोल ऑफ फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, म्हणजे मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांची भूमिका काय आहे. आणि मग कुटुंब, समाज वगैरे शैक्षणिक संस्था यांची मूल्य मुजवण्यात काय भूमिका आहे ना, हे सोशिओलॉजिकल इथिक्स मध्ये येतं. हे कुटुंबाची काय भूमिका आहे, समाजाची, आणि हे सगळं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. फार तर फार थोडं तुम्ही इथं पाहिलं की मानवी मूल्य म्हणजे जे सुधारक वगैरे ते त्याच्यात थोडेसे समाज सुधारक वगैरे येतात, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर यांची काय भूमिका आहे, बट ते एक्झाम्पल म्हणून. सो एवढं सोशिओलॉजीचं पार्ट आहे, याच्या पलीकडे जास्त नाही. मग मेन दुसरे 3 सब्जेक्ट, एक आहे म्हणजे मानसशास्त्र, ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो. दुसरे तत्वज्ञान, ज्याला फिलॉसॉफी म्हणतो, आणि इथं पर्टिक्युलरली वेस्टर्न फिलॉसॉफी प्लस इंडियन फिलॉसॉफी इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरे सार्वजनिक प्रशासन, म्हणजे ज्याला आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो. आणि शेवटचा मुद्दा आहे तर सगळ्यावरच्या विषयांवरती केस स्टडी. केस स्टडी कमी शेवटी येणाऱ्या लेक्चरच्या किंवा सेपरेट व्हिडिओ टाकेल, बट 2, 3, 4 लक्षात ठेवा, हे 3 मेन सब्जेक्ट आहेत, सायकोलॉजी, फिलॉसॉफी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. मग सायकोलॉजी म्हणजे काय, ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर कसा आहे तो पहिल्या 3 ते 4 सिलेबसच्या पॉईंट मध्ये दिलेला आहे. सो पहिल्या 4 सिलेबसचे पॉईंट हे सायकोलॉजीच्या संदर्भात आहे. सो आता डिटेलमध्ये सिलेबस डिकोड करूया. पहिला सिलेबसचा पॉईंट आहे नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर, म्हणजे मानवामध्ये नैतिकता कशी आहे, नैतिकतेची व्याख्या काय, नैतिकतेचे घटक कोणते, कोणत्या गोष्टीवरती नैतिकता ठरवली जाते, नैतिकतेचे वेगवेगळे प्रकार कोणते, किती डायमेन्शन्स ओपन होतात, नैतिकता असेल तर त्याचा परिणाम काय होईल, अनैतिक वागण्याने काय परिणाम होतो, मानवी जीवनावर काय परिणाम होतो, खाजगी आयुष्यामध्ये काय परिणाम होतो, सार्वजनिक जीवनामध्ये, हे सगळं त्या सिलेबसचा पार्ट. इथे बघा, नीतिशास्त्र, खाजगी आणि सार्वजनिक संबंध, त्यांच्यामध्ये काय संबंध, ते नीतिशास्त्र काय आहे ते बघायचं. त्यानंतर मानवी मूल्य, ह्युमन व्हॅल्यूज, ज्याला आपण मराठीमध्ये संस्कार वर्ड वापरलेला आहे, की आपले संस्कार कसे आहेत, व्हॅल्यूज काय, रिस्पेक्ट फॉर द गर्ल्स. फॉर एक्झाम्पल आता बघा, फ्रिक्वेंटली रेपच्या केसेस येतात ते. सो एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे की त्याच्यात असं सांगताय की इवन इफ गर्ल इज रोमिंग अराउंड द सोसायटी इन अ न्यूड कंडिशन, देन स्टील यू डोंट हॅव अ राईट टू टच इट. म्हणजे काय, माणसं जुन्या काळी सुद्धा नग्न अवस्थेत होती, म्हणजे एकदम प्रिमिटिव्ह काळात, आणि आता जरी असतील तरी तुम्हाला टच करण्याचा अधिकार नाही. सो या कोर्ट मधून सांगण्याचं उद्दिष्ट काय, की एव्हरीवन हॅज राईट टू बी, म्हणजे सॉरी, एव्हरीवन डू नॉट हॅव राईट, एनीवन डू नॉट हॅव राईट टू मोलेस्ट, टू व्हायोलेट द अदर्स डिग्निटी. पर्टिक्युलरली ह्या रेप केसेसच्या कंटेक्समध्ये. मी आता तुमचे व्हॅल्यूज काय दिसतात, तुमच्या सिव्हिलायझेशन, तुमच्या संस्कृतीचे, सभ्यतेचे व्हॅल्यूज काय, तुमची मानवी मूल्य काय, तुमचे मानवी मूल्य असतील, कोणावर कधी खोटं न बोलणे मानवी मूल्य असू शकतं, दुसऱ्यावर परोपकार करणे मानवी मूल्य असू शकतं, माझ्याकडे पेशन्स आहे. माझं मानवी मूल्य सांगितलं सगळ्यात मोठं तर पेशन्स, टॉलरन्स खूप मोठा आहे. एवढा संयम आलेला आहे आयुष्यामध्ये ना, की एवढ्या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर जीवनामध्ये पेशन्स खूप आहे, आणि ते पेशन्स तुटणं फार मुश्किल आहे. खूप कष्ट घ्यावे लागतात माझे पेशन्स तुटून बघायला, पण ज्या दिवशी तुटतील ना पेशन्स, त्या दिवशी लोक उडतात. सिम्पल. मग हे माझा ऍटिट्यूड आहे, मग मानवी मूल्य. आणि मी हे का बघितलं, कारण थोडंसं रिअलिस्टिकली पाहिजे, पॉलिटिकल सायन्स आलेले, मी जेव्हा वाक्य वापरतो ना, पेशन्स तुटतात तेव्हा लोक उडतात याचा अर्थ काय, की त्यांचा पॉईंट कट भाई, पुन्हा या गोष्टींच्या आधी लागायचं नाही, हे आपल्याला निगेटिव्हली अफेक्ट करतात लोक, यांचा ना आपला संबंध नाही. बट पेशन्स हाय, सो टॉलरन्स हाय, सहनशीलता जास्त आहे. अशाच प्रकारे प्रत्येकाकडे एक वेगवेगळी मानवी मूल्य, त्याचा सगळ्याचा स्टडी करायचा आहे.
त्या मानवी मूल्य आपल्याला कोणत्या कोणत्या नेत्यांकडून मिळाली, आंबेडकरांकडून, गांधीकडून अहिंसासारखं मानवी मूल्य मिळालं आपल्याला, राईट. प्रशासक असतील वेगवेगळे, श्रीधरन असतील, जे की मेट्रोमॅन म्हटले जातात. त्यानंतर जे इलेक्शन कमिशनर्स असतील त्यांनी रिफॉर्म्स केले डेमोक्रेसीसाठी. सो असे जे प्रशासक आहेत, इव्हन तुकाराम मुंडे असतील, विश्वास नांगरे पाटील असतील, असे खूप सारे नाव आहेत, राईट. सो हे सगळे आपण डिस्कस करणार आहे. मग यांच्यामधून काय शिकायला मिळतं आपल्याला, हे सगळे काय लेसन्स आहेत हे, आणि मग याच्यावरती काय क्वेश्चन येतो लक्षात ठेवा. या मानवी मूल्यांवरती एक कोट दिलेला असतो कोणाचा तरी, जसं आपण पाहिलं असतं की गांधीजींचा कोट आहे, देर इज नॉट इनफ फॉर एव्हरी वन्स ग्रीड बट देर इज इनफ फॉर एव्हरी वन्स नीड. प्रत्येकाच्या गरजा भागवेल एवढं डेफिनेटली आहे आपल्याकडे संसाधनं, पण प्रत्येकाचा उपभोग म्हणजे ग्रीड, लोभ, आकांक्षा भागवेल एवढं नाही आपल्याकडं. सो एन्व्हायरमेंटच्या कंटेक्समध्ये सो अशा प्रकारे ट्रूथ, सत्य, अहिंसा या गोष्टीबद्दल सेंटेन्सेस दिलेले असतात, कोट केलेले असतात. आंबेडकरांचं कोट्स असतात भरपूर सारे, एज्युकेशन बद्दल असेल, फॅमिली बद्दल असेल, ठीक आहे, राईटियसनेस बद्दल असेल, डेमोक्रेसी बद्दल असेल, वर्ल्ड पीस बद्दल असेल, आणि मग त्याच्यावर आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. त्या टाईपचे सुद्धा क्वेश्चन बघणार आहोत. आणि ह्या लास्ट पॉईंट बद्दल डिस्कशन केलं. पण इथं काय सगळं सायकोलॉजी बद्दल, ठीक आहे, ही सायकोलॉजीचा पार्ट. देखील नेक्स्ट ऍटिट्यूड, अभिवृत्ती. आपला ऍटिट्यूड कसा असला पाहिजे, आणि ऍटिट्यूड हे सायकोलॉजीचा पार्ट, की मला समोरच्याचा ऍटिट्यूड ओळखता आला पाहिजे आणि माझा ऍटिट्यूड सुद्धा चेंज करता आला पाहिजे, किंवा माझा ऍटिट्यूड मला माहित असला पाहिजे. मग ऍटिट्यूड कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे इन्फ्लुएन्स होतात, आपली अभिवृत्ती किंवा आपली वृत्ती कोणत्या गोष्टींमुळे तयार होते, त्याचे घटक कोणते, त्याचे स्ट्रक्चर काय, कशा पद्धतीने मध्ये असतात, कोणत्या गोष्टी त्याला परिणाम करतात, ऍटिट्यूड कशा पद्धतीने काम करतं. तुमच्या अभिवृत्तीचा, तुमच्या वृत्तीचा तुमच्या विचारावर प्रभाव होतो, आणि तुमच्या विचाराचा प्रभाव तुमच्या आचरणावर होतो. सो तुम्ही असं ऐकलं असेल, द व्हॉट यू इट दॅट यू थिंक्स अँड दॅट यू बिकम्स. इव्हन हे कोट तुम्ही अर्धवटच ऐकले, व्हॉट यू थिंक यू बिकम्स. म्हणजेच काय, जुन्या काळी राजा महाराजांचा आहार काय असायचा बघा. सो ज्या पद्धतीने तुमचं खाणं आहे, जुन्या काळच्या ज्या 10वीच्या पुस्तक आहे ना, त्या 10वीच्या पुस्तकात पण चॅप्टर होतं, व्हॉट यू इट दॅट यू थिंक्स. सो तुम्ही तुमचं जसं आहार आहे तशा, म्हणजे फूड फॉर थॉट असू शकतं कदाचित. सो तुम्ही जशा प्रकारे तुमचा आहार आहे त्यातून तुमची वृत्ती डेव्हलप होती, त्यातून तुमचे विचार होतात, आणि त्यातून तुमची वागणूक येते. फॉर एक्झाम्पल, माझी वृत्ती जर अशी आहे की रिस्पेक्ट द वुमेन, हू एव्हर सो शी इज. एक गर्ल असेल, गर्लफ्रेंड असेल, वाईफ असेल, घरातील सिस्टर असेल, आई असेल, अननोन पर्सन असेल, फ्रेंड असेल, स्टुडंट असेल, हुसोवर इज, रिस्पेक्ट हर राईट्स. रिस्पेक्ट हे सपोज माझी वृत्ती तयार झाली, माझे विचार त्याबद्दल येणार. सो माझे ते विचार इथिकल पर्स्पेक्टिव्ह एसे मध्ये येणार. मग एसे मध्ये केस स्टडी मध्ये येणार, एसे मध्ये पण येणार, केस स्टडी मध्ये पण येणार. सपोज केस स्टडी आली सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस, की एका फॅक्टरीमध्ये मोलॅस्टेशन झालेलं, आणि ह्या केस स्टडी येतात, ह्या पीवायक्यूच्या केस स्टडी येतात. सपोज अशा टाईपचे क्वेश्चन आले तर माझे ऑटोमॅटिकली विचार आहे ना रिस्पेक्ट बद्दल असतात. सो माझं इन्क्लिनेशन केस स्टडी मधून मला दिसून येणार. आणि बिलीव्ह मी, जे चेक करणार आहेत ना, ते तेवढी ट्रेन झालेली आहे की तुमच्या उत्तरातून तुमचा ऍटिट्यूड ओळखू शकतो. तुमच्या ऍटिट्यूडवरून तुमचे विचार कसे इन्फ्लुएन्स होतात, आणि तुमच्या विचारांवरून तुमचं वागणं येतं. की तुम्ही जर 24 तास विचार करत असाल, लेट सपोज आता तुम्ही पाहिलं असेल एक नवीन पुन्हा गोष्टीबद्दल डिस्कशन झाले, जे की टॅबू मोडायचं काम आहे. लेट सपोज सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज बद्दल तुम्ही कंटिन्युअसली 24 तास विचार करताय, तर तुम्ही त्याच पद्धतीने तुमची वागणूक दिसून येणार आहे कुठेतरी. सो तुम्ही कुठेतरी एका अँगलनी डेमोक्रॅटिकली विचार करतात, यस नाही, फ्रीडम मिळाला पाहिजे, महिलांना जॉब्सवर जाण्याची गरज आहे. सिम्पल उदाहरण सांगतो, माझ्या 2 दिवस झाले माझा विचार झाला डोक्यात, की महानगरपालिकेचं पाणी 12 वाजता येते, कधी 2 वाजता येते. विचार करा, आता 12 वाजता आणि 2 वाजता जर पाणी आलं तर पाणी भरण्यासाठी कोणाला इन्फ्लुएन्स केलं जाणार आहे? महिलांना. तर महिलांची ड्युटी आहे ना पाणी भरून ठेवणं, राईट. दुसरी गोष्ट, जर महिलांना पाणी भरावं लागत असेल, ती जबाबदारी जर महिलांच्यावर आहे, आणि आपण अजून ती काढून घेत नाही, तर त्यांना एकतर घर, म्हणजे ते ऑफिसला गेले तरी घरी लक्ष त्यांचं, मग तुम्ही त्यांना फ्रीडमच देत नाहीये. मग हे महानगरपालिकेची जबाबदारी नाही का, की अशा पद्धतीने मॅनेज करणं की महिलांचं पाणी भरण्यासारखं टेन्शन गेलं पाहिजे, जेणेकरून महिलांना अजून एक कामाचा लोड कमी होईल, आणि ते जास्तीत जास्त वर्क स्पेसमध्ये एम्प्लॉयमेंट घेतील. हा विचार 2 दिवसापासून चालू आहे की महानगरपालिका काय करू शकते यासाठी. मी काय महानगरपालिकेला सुचवणार नाही, म्हणजे यातून आयडियाज येतात माझ्या. सो ह्या विचारातून ऑटोमॅटिक आहे ना ती गोष्टी इन्फ्लुएन्स आला, की माझ्या मनात विचार काय आहेत की यस, की महिलांनी कामावर गेलं पाहिजे, जॉब केला पाहिजे, कितीही कोणत्याही पद्धतीचा जॉब असू द्या, भले पगार कसं कमी असू द्या, बट जॉब्स केला पाहिजे. द रिझन बी इंडिपेंडन्स, आणि इंडिपेंडन्स पण पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. हे माझे विचार आहे, ते वागणुकीत दिसून येते.
सो वागणुकीतून कशी दिसून येते, कदाचित इन फ्युचरमध्ये कोणी माझा स्पाऊस असेल किंवा माझ्या घरातील माझ्या सिस्टर्स आहेत, सिस्टर इन लॉज आहेत, यांना मी ऑलवेज प्रेरित करत असतो की तुम्ही काहीतरी करत राहा. सो ते ऑटोमॅटिक वागण्यातून येतं. ठीक आहे. सो सिंपल गोष्ट मी सांगितली की तुमचा ऍटिट्यूड कसा आहे तो तुमच्या विचारात येतो आणि तुमच्या विचारातून तुमचं वागणूक ठरते. हे सगळ्या गोष्टींचा स्टडी करायचा, त्याचे किती फॅक्टर्स आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात पाहिजे. त्यानंतर नैतिक म्हणजे इथिकल ऍटिट्यूड काय असला पाहिजे आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड काय असलं, की तुमचं राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे आणि जे राजकारणी आहेत त्यांचा सुद्धा राजकारणाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असला पाहिजे, त्याचे परिणाम काय होतात, त्याच्या नैतिकतेवर काय परिणाम होतात, ह्या गोष्टी स्टडी करायचं. दुसरं आहे सोशल इन्फ्लुएन्स आणि शेवटचं आहे परस्युएशन. परस्युएशन खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे. परस्युएशन म्हणजे काय, मन वळवणे. सोशल इन्फ्लुएन्स म्हणजे काय, सामाजिक प्रभाव. हे जे लोक मोठे लोक आहेत, फॉर एक्झाम्पल चीफ मिनिस्टर्स असतील, इन्फ्लुएन्सर्स असतील आजकाल सोशल मीडियावरचे, लाईक फॉर एक्झाम्पल ध्रुव राठी बघा. ध्रुव राठीने जबरदस्त इन्फ्लुएन्स क्रिएट केला होता इलेक्शनच्या काळात. सो अशा प्रकारचे सामाजिक प्रभाव आणि त्याच्या टाईपचे क्वेश्चन पण येतात आजकाल. इम्पॉर्टंट आहे मन वळवणे, परस्युएशन, की एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या पर्सनला मन वळवायचं असेल तर काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने, आणि त्याचं डिटेल स्टडी करायचं. आणि हे तुम्हाला कुठं उपयोगी येणार आहे ना केस स्टडीमध्ये, ते सुद्धा सांगेल आणि मग पुढे जाऊ. फॉर एक्झाम्पल मन वळवण्यासाठी 3-4 फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. पहिला फॅक्टर इम्पॉर्टंट आहे सोर्स, लाईक मी जो सांगणार आहे, ज्याचं जो मन वळवणार आहे तुमचं, तो मग सोर्स कोणी असू द्या. ठीक आहे, तुमचे आई वडील सोर्स असतील, बट जो सोर्स आहे त्याची क्रेडिबिलिटी इम्पॉर्टंट आहे. सपोज विचार करा, माझी एकही प्री क्लिअर नसते, मी लास्ट इयरला प्रिलियम सुरू केली, मी जर तुमच्या समोर असं येऊन बसलो असतो, तुम्ही मला ओळखत पण नाही, तुम्ही काय ऐकलं असतं माझे, बिलकुल नसतं ऐकलं. 1-1.5 तास तर बिलकुल नसतं ऐकून घेतलं, आला व्हिडिओ स्वाईप केला. बट क्रेडिबिलिटी कशामुळे निर्माण झाली, एक्सपिरियन्समुळे, टीचिंग स्टाईलमुळे, नॉलेजमुळे. सो तुमचा असणारा माझ्यावरती बिलीफ, या सगळ्या फॅक्टरमुळे क्रेडिबिलिटी तयार झाली. सेम प्राईम मिनिस्टर मोदीजींनी काही गोष्ट सांगितल्यानंतर देश ऐकतो, ते कशामुळे, क्रेडिबिलिटी तयार झाली. सो फॉर एक्झाम्पल लॉकडाऊनच्या काळात लोक आत राहिले, कशामुळे, प्राईम मिनिस्टरची क्रेडिबिलिटी होती. सो सोर्सची जेवढी स्ट्रॉंग क्रेडिबिलिटी, तेवढं जे ऑडियन्स आहे, ऐकणारे लोक, तेवढं जास्त लोक त्यांचं मन वळवलं जाऊ शकतं. हे उत्तम उदाहरण, हे एक्झाम्पल सांगितलं. दुसरे मीडिया म्हणजे कशा माध्यमातून, जसं मी आता युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय, कदाचित मी माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलं असतं, कदाचित मी लेक्चर घेऊन सांगितलं असतं. माझे विचार कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतात. जसंच प्राईम मिनिस्टरचे मन की बात असेल, इंटरव्ह्यूज असतील जे की झिरो आहेत, बट मन की बात लॉट्स ऑफ आहे. सो त्यांनी मीडियम चूज केलेले, ते सुद्धा इन्फ्लुएन्स करतं की लोक कोणतं ऐकतात. इंस्टाग्राम रील्स थ्रू आहे का, युट्यूब व्हिडिओज थ्रू आहे का, एटसेट्रा. थर्ड फॅक्टर आहे तो म्हणजे सोर्स, मीडियम आणि डेस्टिनेशन म्हणजे ऑडियन्स. ऑडियन्स पण शहाणी पाहिजे ऐकण्यासाठी. सिम्पल, आता मी वैतागलोय तुम्हाला सांगू भले क्रेडिबिलिटी मीडियम वेगवेगळे डेव्हलप केलेत, लेक्चरच्या माध्यमातून, 1-to-1 पर्सनल डिस्कशनच्या माध्यमातून, आता युट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस देण्याच्या माध्यमातून. शेवटी ऑडियन्सवर पण डिपेंड आहे ना, की ऑडियन्स पण ऐकणारी पाहिजे. भाई तुम्ही त्याला बसवलं, समजून सांगितलं, सगळं केलं, तरी तो जर अभ्यासच करायचा नाही, त्याला इथं फालतू पेठेमध्ये टाइमपासच करायचा आहे, त्याला रोज दररोज वेगळ्या शिक्षकाला जाऊन भेटायचंय, त्याला रोज हेच डिस्कशन करायचंय मी आज काय करू, तर कधीच नाही अभ्यास होणार आहे. बिलीव्ह मी, मला 2 वर्षापूर्वी पण भेटलेली मुलं जे डिस्क्रिप्टिव्ह करतात ते, मला 1 वर्षापूर्वी पण भेटलेली, मला 6 महिन्यापूर्वी पण भेटलेली, मला प्रत्येक महिन्यात प्रत्येक स्टेपवर भेटलेली, मला काल पण नवीन भेटलेली मुलं आहेत. या प्रत्येकाची जर्नी जी सांगितली ना, तर 6 महिन्यापूर्वी काही जी मुलं भेटली होती त्यांनी माझा ऐकून बिलीव्ह ठेवला. म्हणजे मी म्हणत नाही माझा बिलीव्ह ठेव, मी माझं असं म्हणणे, एक पकडा आणि सुरू करा, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. राईट, त्यांनी ऑप्शनल सुरू केला. मी नेहमी सांगते ऑप्शन संपत आलाय लोकांचा. काहींनी 2-3 महिन्यापूर्वी सुरू केलाय, काहींना 2-3 महिन्यापूर्वी आयडिया आली, भले त्या 1 वर्षापूर्वी भेटू द्या, काहींना 2-3 महिन्यापूर्वी आयडिया. सो फालतू टाइमपास सोडून द्या. हे गणपती येतील, एखाद दिवस टाइमपास केला ठीक आहे, हरकत नाही, उठवायच्या दिवशी. अदरवाईज हे सण फेस्टिवल सगळं चालू राहील. मी सांगितलं पुढच्या वर्षासारखी ऑपॉर्च्युनिटी परत नाही. पोस्ट काढायचं असेल तर पुढचं 1 वर्ष सिन्सिअरली घ्या. सिन्सिअरली, सिरियस नाही, सिन्सिअर पाहिजे. टाइम टेबल, शेड्यूल, मी आणि माझा अभ्यास, आणि ते पण डिस्ट्रॅक्ट न होता. आज पण थोडं केलं, आज इथिक्स थोडं केलं, आज हे लेक्चर ऐकलं, आज ते लेक्चर ऐकलं, आज हा टाइमपास केला, आज एसे सोडून बघितला, त्यात निम्म्यात सोडून दिला, तो फॉलो नाही केलं स्ट्रक्चर, काहीच नाही. ऑप्शनलचा एक पॉईंट घेतला, बोर झाला तो सोडून दिला, करंट अफेअर न्यूजपेपर घेतला. हे असा अभ्यास होत नाही. अभ्यासासाठी एक सब्जेक्ट पकडा, तो थरवली करा, त्याच्या स्टेप बाय स्टेप अभ्यास कसा करायचा, डेली शेड्यूल काय असेल त्याच्यावरती संडेला एक आपला व्हिडिओ येणार आहे. मे बी हा संडे ना, सो नाही, नेक्स्ट संडेला एक व्हिडिओ टाकेल, किंवा मिडल मध्ये काही वेळ मिळाला तर मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल. ठीक आहे. सो मन वळवणे फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग आता याचं ऍप्लिकेशन केस स्टडी मध्ये काय होईल बघा. लेट सपोज एक गावातील एक स्टडी होती की त्यामध्ये एक मोलॅस्टेशनची केस होती, म्हणजे काय आपण त्याला म्हणतो विनयभंगाची केस. राईट,
आणि त्याच्यामध्ये मुलीचा एका विनयभंग करण्यात येतो आणि मग त्याला पनिशमेंट होत नाही, कारण पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन लूज असतं. त्यामुळे गावातील लोक जे आहेत ना थोडेसे जुन्या विचाराचे असतात आणि ते ठरवतात मुलीला आता शाळेतच नाही पाठवायचं. मग तुम्ही ऍज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर तुम्हाला काय करायचं, त्यांचं मन वळवायचं. तुम्ही कसं वळवा, स्टेप सांगा. ही केस स्टडी आहे, सिच्युएशन दिलेली तुम्हाला, राईट. आणि मग तुमची केस स्टडी तुमच्या क्रेडिबिलिटी मधून तुम्ही कोणती माध्यम वापरतात, ऑडियन्स कोणत्या प्रकारे त्यांच्यासाठी कशा प्रकारे सांगताय. सो पोयम मधून, तुमच्या भाषणामधून तुम्ही पोस्टर चिटकून लोकांना धमकी देऊन की नाही शाळेला पाठवलं मी तुमच्या RTI कायदा लावीन, RTE कायदा, सो कंपल्सरी तुम्हाला, सो व्हॉट एव्हर जे काही ते तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. सो अशा पद्धतीने केस स्टडी असतात. ठीक आहे. नेक्स्ट ऍप्टिट्यूड. ऍटिट्यूड झाला. आता ऍप्टिट्यूड म्हणजे काय, अभियोग्यता. तुम्ही किती लायक आहे, मराठीत सांगतो मी, तुम्ही किती लायकीचे आहेत की तुम्हाला पब्लिक सर्वंट बनवलं पाहिजे, तुम्हाला ऑफिसर बनवलं पाहिजे. याला आपण मराठीत म्हणलेले ऑफिसर क्वालिटी. मराठी म्हणजे सोप्या लँग्वेज मध्ये ऑफिसर क्वालिटीज. तुमच्याकडे त्या ऑफिसर क्वालिटीज आहे का? मग तुम्ही त्यासाठी प्रयत्न पण काय करता ऑफिसर क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी? सगळ्यात पहिली गोष्ट सुरू होती की ऑफिसर क्वालिटीसाठी सिन्सिअरिटी आहे का तुमच्याकडे, सिन्सिअरिटी. दुसरी ऑफिसर क्वालिटी ती म्हणजे पंक्च्युअलिटी विथ शेड्यूल सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करता. ते कॉन्सन्ट्रेशन, डेडिकेशन आहे का एखाद्या गोष्टीसाठी. या सगळ्या ऑफिसर क्वालिटीज आहेत. आणि मग तिथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सचोटी असेल, निष्पक्षपातीपणा असेल, पक्षीय निरपेक्षता. ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्याच्यातला डिफरन्स काय तो स्टडी करायचा आहे. त्याचा कसा इन्फ्लुएन्स होतो, ते किती गरजेचं आहे सिव्हिल प्रशासनामध्ये, हे सगळे असले पाहिजे. यासाठी नोलन प्रिन्सिपल्स दिलेले आहेत 7. SIOH म्हणजे सेल्फलेसनेस, की निस्वार्थीपणा आहे तुमच्याकडं, सचोटी आहे, निष्पक्षपातीपणा आहे, वस्तुनिष्ठता आहे, इंटिग्रिटी आहे. सगळ्या गोष्टींचे प्रिन्सिपल्स कसे आहेत हे तुम्हाला स्टडी करायचे. डेडिकेशन कसं आहे, समर्पण कसं आहे, दुर्बल घटकासाठी सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणा. हे 3 वर्ड वेगवेगळे लक्षात ठेवा. कंपॅशन, एम्पॅथी, टॉलरन्स आणि कंपॅशन. सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणा. ठीक आहे. नेक्स्ट, चौथा पॉईंट इमोशनल इंटेलिजन्स. 3 पॉईंट झाले. ऍप्टिट्यूड, योग्यता. आणि याच्याबद्दल पण केस स्टडी खूप सारे येतात, त्या तुमच्या केस स्टडीच्या माध्यमातून चेक होतात. आणि इथं भरपूर सारे टर्म्स आहेत ना, जे पहिल्या याच्यात टर्म्स, डेफिनेशन्स. ठीक आहे. त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स फार इम्पॉर्टंट आहे. भावनिक बुद्धिमत्ता. तुमच्याजवळ भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे. त्याला MPSC निवड वापरला भावनिक बुद्धांक. ठीक आहे, किंवा बुद्धांक. ठीक आहे. मग याचे कन्सेप्ट काय आहे, भावनिक बुद्धिमत्ता काय, त्याचं तुम्ही उपयोजन कसं कराल, तुमच्या खासगी लाईफ मध्ये कसं कराल, तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये कसं कराल. आपण म्हणतो ना प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळी ठेवली पाहिजे. त्यासाठी इमोशनल इंटेलिजन्सची गरज असते. सुप्रशासन आणि प्रशासनातील उपयोजन काय आहे, ठीक आहे, चांगलं प्रशासन होण्यासाठी एक्सेट्रा. डेफिनेशन सांगतो थोडक्यात, मिनिंग काय, आणि पुढच्या टॉपिककडे जाऊ. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, की मला माझ्या भावना माहिती आहेत, मला समोरच्या भावनांच्या अंडरस्टँड करता येतात, आणि त्या अनुषंगाने मी माझ्या ऍक्शन्स मध्ये, माझ्या बिहेवियर मध्ये, माझ्या विचारांमध्ये बदल करेल आणि करून आणेल. अल्टिमेटली जाऊन मी माझं प्रोफेशन हायएस्ट इफिशियन्सीने कसं चालेल याकडे लक्ष दे. याला म्हणतात भावनिक बुद्धिमत्ता. म्हणजे लेट सपोज मला समजले, बऱ्याच वेळा माझ्याकडे स्टुडंट्स येतात ना, सो हे करू का ते करू, मला दुसऱ्या मिनिटात समजलेलं असतं की ह्या स्टुडंटला काय पाहिजे, आणि मग मी त्या अनुषंगाने माझ्या गोष्टी ऍडवाइस चेंज करतो. काय पाहिजे, कोण स्टुडंट कशा पद्धतीने ऐकेल, कोणाला कडक शब्दात सांगितलं ऐकेल का, कोणाला कधीच काही सांगितलं तरी ऐकणार नाही का, कोणाला किती वेळ द्यायचा आहे, कोण सिन्सिअर आहे, कोणाला किती रिस्पॉन्स द्यायचा आहे, कोणाला 2 दिवस मेसेजला रिप्लाय नाही करायचा आहे, कोणाला रोज रिप्लाय करायचा आहे, कोणाला प्रॉम्प्ट रिप्लाय करायचा आहे. या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड असतात, की समोरचा कसा रिस्पॉन्स देतोय. तुम्ही काहीच करत नाही, मला मेसेज टाकायचा आणि एक्सपेक्ट करायचं की सर तुम्ही मला उत्तर देतो आणि मी तर काय करणार नाही, एक चुकीचं एक्सपेक्टेशन आहे, राईट. सो अशा प्रकारे ही भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे. दुसरं, कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम द इंडिया अँड द वर्ल्ड. आणि यासाठी तुमचं पॉलिटिकल सायन्स कम्स इन टू द पिक्चर. तुम्हाला इथं प्लॅटो, अरिस्टॉटल, मॅकॅवली, J.S. मिल, जॉन लॉक, थॉमस होब्स, बेंथम, त्यानंतर मार्क्स, राईट. आणि इंडियन मध्ये गांधीजी, आंबेडकर, M.N. रॉय, फुले, शाहू, त्यानंतर ह्या सर्वांचा स्टडी करायचा आहे. इंडियन पॉलिटिकल थिंकर मध्ये नेहरू पण आहे. ठीक आहे. सो ह्या सगळ्यांच्या विचारांचा स्टडी करायचा, आणि हे विचार कशा प्रकारे तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करतात वर्ल्ड मध्ये इथिकल डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या ऑफिसर टाईप क्वालिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी कशा प्रकारे हेल्प करतात, हे संपूर्ण कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला इथं शिकायचंय. त्यासाठी भले टॉपिक खूप छोटा दिसतोय, बट ह्या टॉपिकला मी सांगितलं 7 लेक्चर्स लागतात. कारण का, एवढे सगळे थिंकर्स तुम्हाला स्टडी करायचे, जे की तुम्ही पॉलिटिकल सायन्स मध्ये ऑलरेडी केलेले आहेत. पण तुम्ही मला याच्यावर क्वेश्चन किती येतात, याच्या 2 ते 3 क्वेश्चन येतात, ते कोर्ट बेसवर असतात. प्लस याचं तुम्हाला ऍप्लिकेशन केस स्टडी मध्ये करायचंय, प्रत्येक स्टेटमेंट मध्ये वापरायचं की येस असं असं आहे कारण गांधीजी असं असं म्हटलं, ही आहे कारण हे असं असं म्हटलं, हे प्लॅटोची ही फिलॉसॉफी. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो, पुढचं चालतो. लेट्स से बेंथमने
उपभोक्तावादाचा सिद्धांत दिला, उपभोक्तावाद, युटिलिटेरियनिझम म्हणतो आपण त्याला, बरोबर. ही युटिलिटेरियनिझम काय सांगतं, सिंपल, की मला उपभोग घेण्यासाठी, याला प्लेजर पेन थेरी पण म्हणतात, सुख दुःखाची थेरी. सो मला जे सुख ठेवणाऱ्या गोष्टी, माझ्या मनाला जे गोष्टी सुखदायक आहेत त्या गोष्टी मी करणार, बाकीचं मला माहित नाही. ज्या गोष्टींनी मला सुख मिळतं त्या गोष्टी करणार, ज्या गोष्टींनी दुःख मिळतं त्या गोष्टीपासून लांब राहणार. मग हे तुम्ही इथिक्स मध्ये कसं वापराल? बऱ्याच वेळा इथिक्स म्हणून तुम्ही तुमच्या सेल्फ इंटरेस्ट मध्ये, स्वार्थीपणामुळे केलेल्या गोष्टी कदाचित इथिकल नसतील. मग ते इथिकल कोण ठरवणार, इथिकल आहे की नाही? सपोज मी म्हटलं की नाही, मला ही गोष्ट करणं योग्य वाटलं कारण मला याने आनंद मिळतो, तर माझ्यासाठी ती गोष्ट इथिकल आहे ना, भले तुमच्यासाठी असं इथिकल. सो इथिक्स ठरवताना हा एक सुद्धा आपल्याला तत्व किंवा हा एक फिलॉसॉफी सिद्धांत वापरावा लागतो, आणि असे सगळे सिद्धांत शिकायचे आहेत आपल्याला. त्यासाठी तर ऑब्व्हियसली पॉलिटिकल सायन्स माझा पण आहे. म्हणून तर इथिक्स मध्ये एवढे मार्क्स येण्याचे चान्स आहे ना, त्याला कारणच काय, या अशा सब्जेक्ट्स मध्ये, अशा टाईप मध्ये मला ऍप्लिकेशन जमतं फार. आणि उदाहरण सांगतो पुढे जातो, ऍप्लिकेशन सांगतो केस स्टडी मध्ये कसं करायचं. सो केस स्टडी मध्ये लेट सपोज एखादी केस स्टडी आली आणि त्या केस स्टडी मध्ये सांगितलंय की अशी अशी एक सिच्युएशन आहे, पुराची सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रायोरिटीज लावाल आणि तुमच्या स्वतःच्या जीवाला किती किंमत द्याल. तिथे तुम्ही म्हणू शकता मी माझे प्राण वाचवण्यासाठी सुद्धा बंदोबस्त करून ठेवेल पुराच्या काळामध्ये. कारण का, सेल्फ इंटरेस्ट पाहिजे शेवटी, उपभोक्तावाद आहे. सो मी माझं पण हेतू बघणार ना, मी माझा पण इंटरेस्ट बघणार ना. फॉर एक्झाम्पल लेट सपोज एखादं कॉन्ट्रॅक्ट बद्दल केस असते, केस स्टडी असते, की कोणी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केले किंवा तुमची कंपनी आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं, पण खरं बोललं कॉन्ट्रॅक्ट जाईल, खोटं बोललं तर कॉन्ट्रॅक्ट मिळेल, कदाचित अनइथिकल होईल, पण एवढं पण हार्मफुल नाही. अशा वेळेस इथिकल डिलेमा तयार झाला, नैतिक द्विधा मनस्थिती तयार झाली, त्यावेळेस मी सेल्फ इंटरेस्ट जस्टिफाय करू शकतो. भले मी म्हणत नाही तो स्टँड घ्या तुम्ही, ते तुमचं फायनल ओपिनियन असेल, पण तुम्हाला ओपिनियन तर द्यावं लागेल ना, की हा पण एक मार्ग आहे, कारण बेंथम असं सांगतो म्हणून. मग नंतर जाऊन म्हणायचं की नाही नाही, हे मार्ग नाही, मी हा स्वीकारणार. स्वीकारायचं काय, कारण बऱ्याच वेळा प्रश्न काय विचारला असतं, कोणते वेगवेगळे मार्ग तुमच्याजवळ उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे मार्ग देखील लिहावं लागतात, हे त्याचं ऍप्लिकेशन. त्यानंतर 6वा आणि 7वा पॉइंट आहे तो म्हणजे, एक सेकंड मला किती वेळ चाललाय बघितलं पाहिजे. ओके, 1 आवर होत आलाय, ठीक आहे, वेळ आपल्याकडे आला. 6वा पॉइंट आहे पब्लिक आणि सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यू. इथं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता बिलीव्ह मी, तुम्ही पहा एथिक्सच्या पूर्ण सिलेबस म्हणून तुमच्या एसे साठी कंटेंट तयार होते. भले तो एसे पॉलिटिक्सवर असू द्या, भले तो एसे सायकोलॉजीवर असू द्या, किंवा फिलॉसॉफिकल एसे म्हणतो, हे संपूर्ण कंटेंट तुमचं इथिक्स म्हणून तयार होते. सो जोपर्यंत इथिक्स संपत नाही ना, तोपर्यंत इथिक्सचं कंटेंट, एसेचं कंटेंट तयार होत नाही. म्हणून मी म्हणलं इथिक्सचा काही पोर्शन सिलेबस कम्प्लीट होऊ द्या, मग तुमच्याकडे एसे साठी कंटेंट येईल, मग एसे त्या कंटेंटचा वापर कसा करायचा ते शिकवेल मी. सो एसे साठी लगेच घाई करू नका. एसे इम्पॉर्टंट आहे, बट प्रायोरिटी सुद्धा काय ऑप्शनल, इथिक्स एस, ठीक आहे. बरं, आता इथिक्स पण का सुरू करतोय मी, तर नेहमी सांगत असतो ऑप्शनल कम्प्लीट झाल्याशिवाय नका. बट बऱ्याच मुलांना इनसिक्युरिटी, सर साईड बाय साईड एक जीएस करायचा आहे, कोणता करू, सांगितलं इथिक्स करा. सो म्हणून आपण इथिक्स सुद्धा सुरू करतोय. पब्लिक सर्व्हिस ऑर द व्हॅल्यूज अँड द इथिक्स. मग आता सार्वजनिक प्रशासनामध्ये, सो 6वा आणि 7वा पॉईंट आहे ना, तो सार्वजनिक प्रशासनाबद्दल आहे, की तिथं आपल्याकडे इथिक्स, नैतिकता, नीतिशास्त्र कसं असलं पाहिजे प्रशासनामध्ये. आता बिलीव्ह करा, तुम्हाला प्रशासनात जायचंय, सो तुम्हाला प्रशासनाबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. त्याने पहिली गोष्ट सांगितलं स्टेटस आणि प्रॉब्लेम. सध्याची स्थिती काय आहे, सध्या जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे नैतिकता आहे का, ही स्थिती, याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. प्लस का नाही आहेत, किंवा त्याच्या समस्या काय, कोणत्या कोणत्या समस्या आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रेनिंग नाही का त्यांची व्यवस्थित, त्यांना इथिक्स शिकवलंय का, काय फक्त इथिक्स पुस्तक दिले सिलेबस मध्ये, आन्सर लिहिले झालं का, डेफिनेशन पाठ केल्यामुळे तुमच्याकडे इथिक्स आलं का, तसं ट्रेनिंग दिलंय का, ह्या सगळ्या समस्या तुम्हाला बघायच्या. रिक्रुटमेंट मध्ये तो त्याचा विचार केलाय का, पोस्टिंग मध्ये त्याचा विचार केलाय का, सगळ्या गोष्टी, ठीक आहे. त्यानंतर सरकारी आणि खासगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि दुविधा. दुविधा वनस्पती म्हणजे काय, डिलेमा, हे करू की ते करू. कारण दोन्ही, आता डिलेमामध्ये पण 3-4 प्रकार आहे. डिलेमामध्ये एक पहिला प्रकार आहे, हे इथिकल आहे, हे अनइथिकल आहे. हे सोपं आहे, मग मी इथिकल चूज करणार आहे, ऍटलीस्ट आन्सर मध्ये लिहायला तरी. दुसरा प्रकार आहे, हे पण इथिकल आहे, हे पण इथिकल आहे, पण मला दोन्हीपैकी एकच चूज करायचं, डिलेमा. आता काय करायचं, तुम्ही काय म्हणणार आहे, कोणतेही चूज केलं तर इम्पॅक्ट तर नाही होणार आहे, सो चालून जाईल, ठीक आहे. तर हे पण सोपं आहे. अवघड कोणतं आहे, 2 अनइथिकल गोष्टी आहेत, त्यापैकी एक चूज करायचं. बट एक तर चूज करायचंच आहे तुम्हाला, ऑप्शन नाही तुमच्याजवळ अवेलेबल. मग तुम्ही चूज काय कराल, आणि मग इथं लक्ष देत तुमचा डिलेमा तयार होतो. त्यातलं पण कोणतं चूज करायचं, ते जस्टिफाय कसं करता येईल, समर्थन कसं करता येईल, ते आपण घेतलेल्या स्टेप्स, हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट, जस्ट गिव्ह मी अ सेकंड. येस, सॉरी. सो दुसरं, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, विनियम आणि सद्विवेक बुद्धी. सो स्पेलिंग चुकली तर, बट
डबल झाले इथं सद्विवेक बुद्धी किंवा विवेकाची बुद्धी आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, हा फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे की कायदे नियम बनवलेले असतात, कोणी रूल्स रेग्युलेशन बनवलेले असतात संस्थांनी, काय लोकल लेवलला असतील. सो यांनी जे नियम बनवलेत, कायदे बनवलेत, हे कशा प्रकारे तुम्हाला नैतिकता ठरवण्यामध्ये हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल, ट्रॅफिक सिग्नल क्रॉस करायला पाहिजे की नाही हे कोणी ठरवले की हे नैतिक आहे. रेड सिग्नल क्रॉस करून जायला पाहिजे नाही जायला पाहिजे. सो रेड सिग्नल आहे तर माझी गाडी थांबली पाहिजे सिग्नलला. हे कोणी ठरवले? हे कायद्याने ठरवले. सो मी जर थांबलो किंवा मी जर तो रेड सिग्नल ब्रेक केला, हे नैतिक आहे का अनैतिक आहे? तुम्ही म्हणा सर कायदे मोडताय म्हणजे अनैतिक आहे. बट मी दुसरा क्वेश्चन टाकला, सपोज तुमच्या गाडीमध्ये, म्हणजे तुम्ही 4 व्हीलर चालवताय, तुमच्या गाडीमध्ये प्रेग्नेंट लेडी आहे जिला की लेबर पेन चालू आहे, सो हॉस्पिटलमध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे. किंवा एखाद्या पर्सनला हार्ट अटॅक आला तो हॉस्पिटलमध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे. एखाद्याची एक्झाम आहे, वट एव्हर 1000 सिच्युएशन असू शकतात. कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला, घरी काहीतरी झालं, त्याला फास्टमध्ये पटकन जायचंय, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, 2 मिनिटात नाही केलं, त्याच्या लाईफचं करिअरचा सवाल आहे, त्याला जाणं इम्पॉर्टंट आहे. मग इथिकल इश्यू डिलेमा तयार होतो. मग तेच सांगितलेलं आहे कशा प्रकारे कायदे, रूल्स, रेग्युलेशन हे तुमचे एक प्रकारे नैतिकता ठरवण्यामध्ये हेल्प करतात. आणि दुसरा शेवटचा वर्ड आहे सद्विवेक बुद्धी. कन्सायन्स म्हणतो, यार माझ्या मनाला काय पटत नाही. उदाहरणार्थ, मी हा युट्यूब चॅनल चालू का करण्याचं रिझन सांगतो. माझ्या मनाला काही गोष्टी पटल्या नाही, माझं कन्सायन्स तयार देत नव्हतं. असं नाही की पैसा नव्हता, भरपूर पैसा होता, पाहिजे तेवढा सफिशियंट पैसा होता, बट पैसा हा टार्गेट आहे का? बट चला पैसा हे टार्गेट पण आहे. आता मिळणार आहे का पैसा याच्यातून युट्यूब मधून? नाही, 0 मिळणार. तुम्ही बघून किती जण बघणार आहेत? 1000 लोकांनी बघितलं तरी काही फरक काय पडतो? मिलियन्स मध्ये इथिक्सला व्ह्यू नाही येणार आहे मला, राईट? त्यांनी काय, मी काय करोडपती होणार नाही. मग माझं कन्सायन्स काही गोष्टीला मान्य करत नव्हतं. लाईक जशा प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्याचे व्हेरी क्रुशियल इयर्स आहे ना वेस्ट घालून राहिले. 1 वर्ष, बरेच जण विचार करून बघा, 1.5 वर्ष झाले प्रिपरेशन करताय, तुम्ही काय करताय आतापर्यंत, काय केलं? बरेच जण आहेत असे, 1 वर्ष झाले, 6 महिने झाले, काय करताय? काही गोष्टी कन्सायन्सला पटल्याच नाही. त्याचा परिणाम असा झाला की माझे हे जे मी करतो हे इथिकल आहे की नाही हे ठरवण्यासाठी, मला डिसिजन घेण्यासाठी मला हेल्प झाली. हे इथिकल, येस, राईट, करायला हरकत नाही. भले काही लोकांना पटणार नाहीये की सर फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर देतात ते आमचं कसं व्हायचं, काही लोकांना नाही पटणार, बी इट सो. माझ्या अँगल इथिकल आहे कारण माझं कन्सायन्सने या गोष्टीला मान्यता दिली. सो सेम सांगायचं तर काय, सेम सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑफिसर होणार तेव्हा एखादी गोष्ट तुमच्या कन्सायन्सला, म्हणजे उदाहरण सांगतो इथिक्स मध्ये कसं वापरता येईल. सपोज तुमच्याकडे एक ओल्ड लेडी आली आणि तिने सांगितले मला ह्या माझी लाडकी लेक अंडरा असेल किंवा मला पेन्शन चालू करायची, ठीक आहे, ओल्ड नसेल तरी, बट एक महिला आली, अत्यंत गरिबीची परिस्थिती, तिच्याकडे घर नाही स्वतःचं, कुणाचं घर आहे, झोपडीत राहते, 2 वेळचं अन्न मिळवणं मुश्किल आहे. सो लेट सपोज फिजिकली हँडिकॅपेड सगळे सिच्युएशन आहे अशी. मग अशा सिच्युएशन मध्ये तुझ्याकडे डॉक्युमेंट्स वापरले, डॉक्युमेंट्स तर नाही, कायदे तर सांगतात डॉक्युमेंट्स पाहिजे, आधार लिंक नाही, आधार कार्ड नाही, व्हॉट एव्हर. सो तिच्याकडे डॉक्युमेंट्स तर नाही, पण तुम्हाला असं वाटतं ही लिटरली जेन्युइन आहे आणि तिला मिळायला पाहिजे, तुमचं कन्सायन्स असं सांग. तुम्ही जो डिसिजन घ्या, आणि गव्हर्नमेंटने काय सांगितलं, तुमच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर आहे. सपोज एखाद्याकडे डॉक्युमेंट्स नसले तर तुम्ही तुमच्या सद्विवेक, ज्याला आपण डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतो, तुम्ही काही गोष्टी करू शकता, काही एक्सेप्शन देऊ शकता. सो तुमचं कन्सायन्स कोणत्या गोष्टीला मान्यता होते, रूल्स अँड रेग्युलेशनला की तुमच्या सद्विवेक बुद्धीला, तुमच्या विवेकाधीन अधिकारांना? मग तुम्ही त्याच्यावरती बेसिसवर डिसिजन घेऊ शकता ते तुम्हाला. आणि अशाच टाईपच्या केस स्टडी आलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे, जसं काम आहे आरटीआय अंडर कोणती माहिती आली ती पुरवणं. आता एकाने आरटीआय टाकला, त्याच्यात बघितलं मला जी माहिती द्यायची, त्याच्यातून एक माणूस गोते, त्यातून तो माणूस माझा सगळ्यात क्लोज मित्र इथं ऑफिसमध्ये, तो एकटाचे, तुम्हाला सांभाळून घेतो इथं ऑफिसमध्ये. मी जर त्याच्याच विरोधात उभं राहिलो तर माझे मित्र गेला. माझं कन्सायन्स काय सांगते, भाई मित्राला पण वाचवा. दुसरं कन्सायन्स काय सांगते, भाई मी लॉ रेग्युलेशन पण फॉलो केले पाहिजे. मग अशा वेळेस कोणाला फॉलो करायचं? इथं कन्फ्लिक्ट तयार होतात, डिलेमास तयार होतात. आणि याचे सोल्युशन आपल्याला पूर्ण ह्या लेक्चरमध्ये, सिरीजमध्ये शोधायचं. ह्या सगळ्या डिलेमाची उत्तर शोधायचं. दुसरं, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन, इथिकल गव्हर्नन्स म्हणतो आपण. की नैतिक शासन म्हणजे नेमकं काय, त्याचे वैशिष्ट्य काय, त्याचा परिणाम काय होतो, लोकांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण होतो, तुम्हाला हे तुमचे जे प्रशासक आहे उत्तरदायी असले पाहिजे की नाहीये. फॉर एक्झाम्पल, कलेक्टरने एखादा डिसिजन घेतला तर त्याला विचारण्याला पाहिजे ना, तो जबाबदार पाहिजे त्याच्या ऍक्शन्सला. तसंच प्राईम मिनिस्टर सुद्धा उत्तरदायी आहेत. सो लोकशाहीमध्ये हे प्रशासक उत्तरदायी आहेत की नाही? उत्तरदायित्वाच कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्यातून आपण उत्तरदायित्व सुनिश्चित करू शकतो? फॉर एक्झाम्पल, पार्लमेंटमध्ये क्वेश्चन विचारून, सुप्रीम कोर्टात PIL दाखल करून, आरटीआयच्या माध्यमातून प्रोटेस्ट करून, क्लॅरिफिकेशन मागून, असे वेगवेगळे प्रकार आहेत. याचा परिणाम काय होतो? ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये डिसिजन घेताना लोक म्हणतात, अरे नाही, उत्तर द्यावं लागेल, मला योग्य डिसिजन घेतला पाहिजे, करप्शन कमी होतं. त्याचे फायदे काय होतात? ह्या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन येतात. प्लस केस स्टडीमध्ये पुन्हा एकदा सांगितलं,
लेट सपोज तुम्ही सीए आणि तुम्ही एखाद्या कंपनीचं ऑडिट करताय, त्याच्यामध्ये दिसून आलं की काहीतरी कंपनीचे इरेग्युलेटरीज आहे, बट मी ते सांगितलं तर माझं कॉन्ट्रॅक्ट दिलं, ती कंपनी मला घेणारच नाही, नेक्स्ट टाइम दुसऱ्या सीए कडे जाईल. मग माझी नैतिकता काय, माझा पर्सनल इंटरेस्ट आणि माझी कंपनी क्रायसिसमध्ये, ते तुमच्या समोर अशी सिच्युएशन उभी करणार की तुम्ही कन्फ्युजन, बाई हे करू का ते करू. ठीक आहे. सो मग काय केलं पाहिजे, मग तुम्ही म्हणणार नाही, माझी ही जबाबदारी ऍज अ सीए म्हणून की गव्हर्नमेंटला रिपोर्ट करणे की हा काहीतरी इलिगल करतोय. मग तिथं तुम्हाला जस्टिफाय करण्यासाठी हे उत्तरदायित्वाच्या कन्सेप्टची गरज पडते. ठीक आहे. नेक्स्ट, शासनात नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण. मग आपण वरती पाहिलं समस्या आहे, नैतिक मूल्य नाहीयेत. मग अशा कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजे की जेणेकरून शासनामध्ये, प्रशासनामध्ये, अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये नैतिकता, नैतिकतेची मूल्य डेव्हलप होते. त्यासाठी काय काय करता येईल, रिक्रुटमेंट पासून तर ट्रेनिंग, मिड करिअर ट्रेनिंग, सगळ्या गोष्टी बघणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हे मिथ काढावं लागणार त्यांच्या डोक्यातून, मिथ म्हणतो किंवा मिथ्य म्हणतो आपण त्याला, की इथिक्स शिकवून कळत नाही, इथिक्स मनातून असं लागतं, लहानपणापासून असं नाही. इथिक्स ट्रेनिंगनी इम्पार्ट केलं जाऊ शकतं. ट्रेनिंग देऊन तुम्हाला व्यवस्थित शिकून तुमच्यामध्ये इथिक्स आणलं जाऊ शकतं. बिलीव्ह मी, जर तुम्ही कंटिन्युअसली सिन्सिअरली जर पूर्ण सिरीज केली ना फॉलो, युपीएससीच्या मराठी मीडियमच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय चेंज झालेला इथिक्सची सिरीज संपल्यानंतर. सो इथिक्स शिकवलं जाऊ शकतं, ट्रेन केलं जाऊ शकतं. सो इथपासून सुरुवात आहे. स्ट्रेंथन कसं करायचं इथिक्सला, इथपासून सुरुवात आहे, डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक समस्या, की हे जे इंटरनॅशनल रिलेशन चालू आहे याच्यामध्ये काय समस्या आहेत नेमक्या, नैतिक समस्या. फॉर एक्झाम्पल, कुणीतरी परमाणू किंवा अणुबॉम्ब टाकला, ठीक आहे, कदाचित ती कंट्री जिंकली, बट नैतिक आहे का एवढ्या लोकांचा जीव घेतला. आता इस्रायल स्वतःच्या सिक्युरिटीच्या नावाखाली, स्वतःच्या टेरिटोरियल इंटिग्रिटीच्या नावाखाली अटॅक्स करतोय, हॉस्पिटल्सवर अटॅक्स होतात, ते लहान मुलं जातात. ते आता प्राईम मिनिस्टर मोदीजी व्हिजिट करून आली युक्रेनला, तिथे एक चाइल्ड मेमोरियल तयार केलेली की जिथे रशियाच्या अटॅकमध्ये खूप साऱ्या मुलांचा मृत्यू झाला होता. त्या मुलांसाठी एक मेमोरियल तयार केलेले स्मारक, त्याला व्हिजिट देणं हे नैतिक आहे का. सो या प्लस हे झालं युद्धाबद्दलच. दुसऱ्या गोष्टी सांगतो, युएसए खूप साऱ्या देशांना ग्रांट्स देतं. ग्रांट्स म्हणजे काय, अनुदान म्हणतो आपण, फ्री ऑफ कॉस्ट. बट त्या अनुदानाच्या काही शर्ती ठेवतो. प्लस एन्व्हायरमेंटल पॉलिटिक्स सांगतो तुम्हाला 1 मिनिटात आणि पुढे जाऊ. जे विद्यार्थी ऑलरेडी ऐकले त्यांनी ऐकलं असेल माझं एन्व्हायरमेंटल पॉलिटिक्स, की हे सगळे जे डेव्हलप विकसित देश आहे, हे सगळे म्हणून आपल्याला गंडवतात. मी हाच वर्ड वापरतो, गंडवतात. कसं गंडवतात ते, अगोदर म्हणले की नाही नाही नाही, आमचं इंडस्ट्रियलाइज झालेलं आता, तुम्ही नाही करायचं का, तर हे एसीबीसी ना ओझोन लेअर डिप्लेशन करते, कारण याच्यामध्ये ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस आहे. मग तुम्ही एसीबीसी बंद करा, त्याच्या जागी अल्टरनेटिव्ह शोधा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. जेव्हा लोकांनी अल्टरनेटिव्ह शोधला त्यावेळेस म्हणले, काय म्हणले, आता नाही नाही नाही, आपल्याला याच्यात पण चेंज करावं लागेल, किगाली अग्रीमेंट आणलं की आता डेव्हलपिंग कंट्रीजनी पण हे अडॉप्ट केलं पाहिजे. प्लस मधल्या पिरियडमध्ये काय झालं, हे द्या सोडून, आता आपण ग्रीन हाऊसकडे फोकस करा, ओझोन आता होल भरत आलेले आहे, आता तुम्ही ग्रीन हाऊसकडे फोकस करा. तो पण यांची डेव्हलपमेंट झालेली बा. ठीक आहे, त्यासाठी आला क्योटो प्रोटोकॉल की आपल्याला ग्रीन हाऊस गॅस कमी करायचं एक्सेट्रा. क्योटो प्रोटोकॉल इम्प्लिमेंटेशनच सुरू झालं नाही. तेच म्हणले आता जाऊ द्या, 2 वर्ष झाली, याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे ना, 15 पासून आपण एक नवीन आणू पॅरिस अग्रीमेंट, त्याच्यामध्ये बाइंडिंग असेल, सगळ्यांना ठरवून असेल की सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने सगळं कमी करायचं, हे ग्रीन हाऊस गॅसेस रिडक्शन करायचं. 2015 पासून निगोशिएशन सुरू झाले, 20 पासून इम्प्लिमेंटेशन सुरू होणार होतं, 23ला रूलबुक फायनल झालं, अजून इम्प्लिमेंटेशन पुढे माहित नाही. त्याच्या आताच गेल्या वर्षीपासून सुरू झालं की पॅरिस अग्रीमेंट वगैरे सोडा, त्याचं काही खरं नाहीये. आपण 2050चं टार्गेट ठेवू की 50 पर्यंत आम्हाला कार्बन न्यूट्रॅलिटी पाहिजे. हे काय, याच्यात नैतिकता आहे का, की तुमचं झाल्यानंतर तुम्ही बाकीच्यांवरती करण्यात, त्यांची डेव्हलपमेंट होऊ नये म्हणून एक प्रकार तुम्ही पॉलिटिक्स खेळताय, याच्यात काय नैतिकता आहे. सो एन्व्हायरमेंटल पॉलिटिक्स काय चालू आहे ग्लोबल लेवलला, इकॉनॉमिक ट्रेड पॉलिटिक्स काय चालू आहे, हे ऐकायचं असेल तर डेफिनेटली आयाचं ट्रेड पॉलिटिक्स माझं लेक्चर येईल, त्यावेळेस नक्की तुम्हाला ऐका. त्यावेळेस मी सांगेल पण की हे लेक्चर सगळ्यांनी जीएसआरटी वाल्यांनी पण बघायचंय, त्यावेळेस पण समजून येईल तुम्हाला. एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स मध्ये पण टाकेल, ह्युमन राईट्स, सिव्हिल लिबर्टी, डेमोक्रेटिक कन्सर्न्स. डेमोक्रेसी प्रमोशन करायचं म्हणते अमेरिका, राईट. अफगाणिस्तानमध्ये वॉर करून कोण डेमोक्रेसी आणतं, सिम्पल आहे ना. त्यांचं म्हणणं होतं डेमोक्रेसी आणि आम्ही तुम्हाला फटके लावू लावू सांगतो इलेक्शनला, याला काय लॉजिक आहे भाई. डेमोक्रेसी स्वतःच सांगते फ्रीडम आहे, फ्रीडम टू चॉईस. मला माझा फ्रीडम आहे माझा चॉईस करण्याचा, त्या चॉईस मध्ये चॉईस टू हॅव गव्हर्नमेंट ऑफ माय चॉईस, म्हणजे मला पाहिजे त्या मला तालिबानचा रोल पाहिजे, माझी चॉईस आहे, माझी नाहीये, मी एक्झाम्पल सांगतो, राईट. सो सिम्पल, डेमोक्रेसी ते सांगते ना, असो. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे आंतरराष्ट्रीय इथिक्स पण शिकायचंय. नंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अदानीचा इश्यू चालू आहे, आजचीच न्यूज आहे, मुकेश अंबानी यांना 5 वर्षासाठी स्टॉक मार्केटमधून बॅन करण्यात आलेले. कॉर्पोरेट गव्हर्नन्स, बऱ्याच जणांना स्टॉक मार्केटमधल्या आधीच्याच गोष्टी माहिती असतात, प्लस गव्हर्नन्समध्ये अनइथिकल गोष्टी दिसून आल्यात. नेपोटिझम आहे हायरिंग मध्ये,
एक प्रकारे स्लेव्हरी टाईप ऑफ प्रॅक्टिसेस केले जातात, ते इन्कम हाईड केलं जातं, ते इन्कम टॅक्स भरला जात नाहीये, मॅनिप्युलेटिव्ह प्रॅक्टिसेस केल्या जाते, करप्शन केलं जाते. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल इंडस्ट्री, आणि याच्यावरती केस स्टडी येतात. एक केस स्टडी कंपल्सरी असते कॉर्पोरेट गव्हर्नन्सवरती, कंपल्सरी असते म्हणजे असतेच. आता अनालिसिस काय बघा, ह्या टॉपिकवरून क्वेश्चन कसे येतात हे तुम्हाला ज्यावेळेस हा टॉपिक शिकवेल ना त्यावेळेस सांगेल. क्वेश्चन कसे येतात प्लस कोणते क्वेश्चन हे सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो. युपीसी साठी खास करून या वर्षी सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो मी की कोणते क्वेश्चन येऊ शकतात, कारण त्यांचा पॅटर्न सेट झाला युपीसीचा. सो तो पॅटर्न आयडेंटिफाय करा, मी क्वेश्चन सांगू शकतो काय यावर्षी कोणता टाकला त्यांनी, यावर्षी न्यूजमध्ये काय चालू आहे, कोणत्या गोष्टीवर फोकस आहे, यावेळेस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनवरती फोकस आहे का, सायकोलॉजीवरती फोकस आहे का, फिलॉसॉफीवरती फोकस आहे, इम्प्लिमेंटेशनवरती फोकस आहे, कारण सगळ्या गोष्टी अनालिसिस करून येऊ शकतात. तेच तर टीचर काम आहे, टीचरचं काम आहे, तेच तर मेंटरचं काम आहे. ठीक आहे. सो कॉर्पोरेट गव्हर्नमेंट्सवरती क्वेश्चन येतात, केस स्टडी येते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती, कंपल्सरी एक क्वेश्चन येते इंडस्ट्रीवरती, त्यातल्या फार्मास्युटिकल सोपं आहे एखादी, किंवा वेस्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा प्लास्टिक इंडस्ट्री. फार्मास्युटिकल कंपनी आहे ती तिचं वेस्ट पाणी जे तसंच नदीत सोडून देते, त्याच्यामुळे शेजारच्या आजूबाजूच्या गावांना पाणी मिळणं मुश्किल झाले, रोगराई पसरली. सो फार्मास्युटिकल याच्यासाठी, आणि मग ते दुसरा प्रोजेक्ट करतात सीएसआर, नाही मग गावातलं पाणी वाढवण्यासाठी आम्ही हे करू, शाळा बांधून देऊ, तुम्हाला हॉस्पिटल बांधून देऊ. भाई तुम्ही आधी आजारीच नका पाडू, हॉस्पिटल नका बांधू आमच्यासाठी, गरजच नाही पडली पाहिजे हॉस्पिटलची, हे करा तुम्ही आधी पाणी शुद्धीकरण करून सोडा किंवा त्याची ट्रीटमेंट करा, तुम्ही ते नॉर्म्स फॉलो करा एटसेट्रा. सो ही कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या केस स्टडी पण येतात. शेवटचा पॉईंट, प्रशासनातील सभ्यता, ज्याला प्रोबिटी म्हटलेले. मग संकल्पना काय, लोकसेवा म्हणजे काय, सिंपल गोष्ट येते आणि डेफिनेशन मध्ये पण येऊ शकतो. पब्लिक सर्व्हिस म्हणजे काय, पब्लिक सर्व्हिसच्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत, तुम्हाला काय वाटतं कोणत्या व्हॅल्यूज असल्या पाहिजे राजकारणामध्ये, पब्लिक सर्व्हिस जे काही लोकसेवेमध्ये समाजसेवेमध्ये ज्यांनी झोकून दिलेले स्वतःला सो कॉल्ड, त्या सगळ्यांमध्ये काय व्हॅल्यूज असल्या पाहिजे प्रशासनातील लोकांसाठी. तुम्ही म्हणता ना सेवा करायसाठी जायचे, मला डेप्टी कलेक्टर व्हायचे सेवा करायसाठी, त्या सेवा करण्यासाठी तुमच्याकडे काय मूल्य पाहिजे, कोणत्या प्रकारचे तुमच्याकडं एक सभ्यता पाहिजे, प्रोबिटी पाहिजे, तुमच्याकडे व्हॅल्यूज काय पाहिजे, त्याबद्दल. प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार. याच्या मागे फिलॉसॉफी काय आहे, त्याच्या मागे एक तत्वज्ञान काय आहे की कशा प्रकारे तुमचं गव्हर्नन्स म्हणजे चांगलं प्रशासन, जर तुमच्याकडे सभ्यता असेल, ते मूल्य असेल तर प्रशासन चांगलं होतं. मग यांच्या मागे काय फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग आहे, तो क्वेश्चन आहे तिथं. माहितीची देवाणघेवाण, आरटीआय असेल, पारदर्शकता कशी येऊ शकते सरकारमध्ये, आरटीआय ऍक्ट बद्दल क्वेश्चन येतात. आरटीआय बद्दल एक केस स्टडी पण येते बघा, लक्षात ठेवा. सोशल मीडियावरती केस स्टडी येते. ट्रान्सपरन्सी कशी प्रमोट केली पाहिजे, पारदर्शकता प्रमोट करण्यासाठी म्हणजे याचा प्रचार प्रसार करण्यासाठी गव्हर्नमेंटने कोणती पावलं उचलल्यात, या टाईपचे क्वेश्चन. माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन. आता पहा, यातले बरेचसे पॉईंट आहे ना ओव्हरलॅपिंग आहे सोशल जस्टिसमध्ये. सो ही फिक्स केलं ना ऑटोमॅटिकली सोशल जस्टिसचे काही पॉईंट होऊन जातात, ते सोसायटीचे कास्ट वगैरे ह्या गोष्टी, कुटुंब फॅमिली ह्या गोष्टी होऊन जातात. ते सो ओव्हरलॅपिंग आहे. सो इथिक्स करा, तुमचं जीएस पण साईड मटेरियसली होतं, जे अदर जीएस मध्ये पण हात लागतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहायला गेले तर नागरिकांची सनद ऍज इट इज पॉईंट आहे जीएस2 मध्ये. ठीक आहे. कार्यसंस्कृती, वर्क कल्चर म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल लेट सपोज मी अगोदर ज्ञानदीप अकॅडमीमध्ये होतो, राईट. सो ज्ञानदीपचं एक वर्क कल्चर आहे. त्याच्या अगोदर मला युनिक बद्दल काही कळालं, युनिकचं एक वर्क कल्चर आहे. बट यापेक्षा पण मी दिल्लीत भरपूर साऱ्या अकॅडमी सोबत काम केले, त्यांचं एक वर्क कल्चर आहे. सो तुम्हाला वर्क कल्चर म्हणजे काय, कार्यपद्धती, एक कल्चर असतं. जसं टाटा, सिम्पल. टाटा असं लोक म्हणतात की इन्व्हेस्ट करा रिलायन्स मध्ये पण काम करा टाटामध्ये. सो टाटाची वर्क कल्चर बेस्ट आहे. उदाहरण सांगतो आणि वर्क कल्चरची आयडिया येऊन जाईल पुढे बघते. डेफिनेशन एक्झाम्पल सगळे. ज्या वेळेस मुंबईच्या ताज हॉटेलवर अटॅक झाला टाटाचे, राईट, ते टाटाचे लोक आहेत, त्यांची संस्कृती, लोकांनी छातीवर गोळ्या घेतल्या कस्टमर्सला वाचवण्यासाठी, आपल्या तिथं आलेल्या गेस्टला वाचवण्यासाठी. सो ही कल्चर तुम्ही म्हणजे पळा पगाराचं काय येऊन बसला, गेली टाटाची नोकरी तर गेली, बाई जीवन महत्वाचं आहे. ही संस्कृती तयार होते. या कार्यसंस्कृतीमुळे लोक इफिशियंटली वागतात. पण जर तुमची सपोज कार्यसंस्कृती असं असेल की नाही मीच मोठा, आणि मग आता अंतर्गत पॉलिटिक्स खेळायचं, नुसतं कुरगुड्या करायचं, मला काय इन्सिक्युरिटी आहे की नाही माझ्यापेक्षा हा चांगलं केलं तर याचं नाव होईल, आणि नाही मग हा नको, मग याला कसं दाबता येईल. जर अशा पद्धतीत तुमची कार्यसंस्कृती असेल की कदाचित तुम्ही आज पिकलाय पण लॉंग लास्टिंग नाही, सस्टेनेबल नाही. आणि याच्यासाठी खूप एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो, तुमच्या समोर येते एक्झाम्पल्स. असो पुढे, सेवा वितरणाची गुणवत्ता, म्हणजे गव्हर्नमेंट जी सेवा देते त्याची काय क्वालिटी आहे, ती क्वालिटीमध्ये चांगली क्वालिटी देण्यासाठी काय समस्या. फॉर एक्झाम्पल पीडीएस मिळते तुम्हाला, ते चांगल्या पद्धतीने मिळते का, म्हणजे क्वालिटी म्हणजे फक्त धान्याची क्वालिटी नाही, इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो आपण त्याला. किंवा गव्हर्नमेंट जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट प्रमोट करण्यासाठी काय करते, सिंगल विंडो सिस्टीम, एकल खिडकी पद्धत असं म्हटलेलं त्याला. सो ह्या सगळ्या गोष्टींची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय समस्या आहेत, ती गुणवत्ता कशी वाढवली जाऊ शकते, आणि गव्हर्नमेंट कशा प्रकारे प्रयत्न करते, या सगळ्या गोष्टी. सार्वजनिक निधीचा वापर, विनियोग. सो तुम्हाला फंडिंग सोबत, तुम्ही फायनान्स सेक्रेटरी, याच्यावर पण केस स्टडी येते.
आणि मग बेस्ट केस स्टडी बघा, की तुम्हाला काय सांगितलं 3 प्रोजेक्ट करायचे आणि पैसा ते एवढाचे 6,000 कोटीचे तुमच्याकडे, आणि तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. एक प्रोजेक्ट आहे की बरेच वर्ष निगोशिएशन करून एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले मल्टीनॅशनल कंपनी सोबत, आणि ते इम्प्लिमेंट होणं गरजेचं नाही, ते इंटरनॅशनल रेप्युटेशनला प्रॉब्लेम आहे. दुसरं आहे हाऊसिंग प्रोजेक्ट आहेत, सो ते पण करणे. आणि तिसरं आहे लेट सपोज एखादा ब्रिज आहे, रोड आहे, जो की कमिट केलेला आहे पॉलिटिशियननी कारण इलेक्शन जवळ आले. तुम्ही याच्यापैकी काय प्रायोरिटी घ्याल, कशा प्रकारे त्याचा निधीचा वापर कराल, निधीचा मिसयूज कराल का, निधीचा म्हणजे एक 2 प्रकार असतात. एक तर मी करप्शन नाही केलेलं, म्हणजे मी काय स्वतःला पैसे नाही घेतले, पण एका ठिकाणचा निधी दुसरीकडे वळवलाय मुद्दाम. मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड म्हणतात त्याला, की मिसयूज ऑफ फंड, मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड, वेगवेगळे वर्ड. म्हणजे काय, एक्झाम्पल सांगतो. मिस अप्रोप्रिएशन म्हणजे काय, की मला एखाद्या प्रोग्रामसाठी दिलेले की तुम्ही महिलांचं शिक्षण, तुमच्या स्त्री शिक्षण वाढवण्यासाठी तुमच्या जिल्ह्यात प्रयत्न करा, आणि तुम्ही काय केलं, एक इन्फ्लुएन्सर हायर केला, त्याला 2 कोटी दिले, तू फक्त व्हिडिओ तयार कर, झालं. उपयोग नाही. हे मिस अप्रोप्रिएशन फंड आहे. तुम्ही इन्सेंटिव्हाइज कसं करताय ऍक्च्युली, एखादी महिलांसाठी शाळा खोला, खास हॉस्टेल्स खोला, त्यांना स्कॉलरशिप्स द्या, त्याच्यासाठी एक्झाम्स कंडक्ट करा, त्यांना चांगले टेस्ट क्लासेस जॉईन करता येण्यासाठी फायनान्शियल सपोर्ट करा. तुम्ही कशा क्वालिटीने पैसे, भले मी याच्यात करप्शन नाही केलेलं, बट ते सुद्धा डिपेंड आहे. सो बरेच जण असं पण करतात. आणि लास्टचा टॉपिक आहे भ्रष्टाचाराची आव्हाने, चॅलेंजेस टू द करप्शन. करप्शन एंटायर टॉपिक स्टडी करायचं, त्याचे इथिकल पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्याची कारण काय आहेत, सामाजिक कारण काय, कायदेशीर कारण काय, नैतिक कारण काय, सगळे त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे, गव्हर्नमेंटने काय उपाय केले, या सर्व गोष्टी. आणि त्याच्यावरती एक वरती केस स्टडी देखील असतं. या सगळ्या गोष्टी, भ्रष्टाचारावरती केस स्टडी असते, इन्फॉर्मेशन वरती केस स्टडी असते, वुमेन वरती एक केस स्टडी असते, इंडस्ट्रीज वरती एक म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स वरती एक स्टडी असते, फायनान्शियल अप्रोप्रिएशन, प्रोबिटी एटसेट्रा याच्यावरती आणि एक पर्सनल लाईफवर केस स्टडी असते. अशा 6 प्रकारच्या वेगवेगळ्या केस स्टडी असतात. या सगळ्या केस स्टडीचा आपल्याला विचार करायचा. मग सो काही क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनकडे जाण्याच्या अगोदर मी काय अंडरलाईन थीम सांगतो. जे मुलं सिन्सिअरली माझी ही सिरीज करू इच्छितात त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की सोमवारपासून आपण ही सिरीज सुरू करणार आहोत. आज शनिवार आहे, उद्याचा दिवस जाऊ द्या संडे, पण मला पण ब्रेक मिळेल. सोमवारपासून आपण ट्राय करूया. सोमवारी नाही शक्य झालं तर मी तुम्हाला टाइम अँड डेट आपल्या युट्यूब टेलिग्रामच्या चॅनलवरती कळवेल, आणि रोज तिथे लेक्चरचं टायमिंग पण कळवेल. सो एकदा टाइम पण सेट होऊ द्या. बरेच आज मी टायमिंग पण विचारेन तुम्हाला कोणत्या टायमिंगला टाकली पाहिजे लाईव्ह मध्ये, जेणेकरून तुम्हाला तिथे बघता येईल आणि मला पण चालू डिस्कशन मध्ये तुम्हाला उत्तर देता येईल काही प्रॉब्लेम डाऊट्स आले तर. राईट. सो टायमिंग पण एक आपण डिस्कस करूया. मी त्यासाठी एक ओपिनियन पोल टाकेल की कोणत्या टायमिंगला असलं पाहिजे. ठीक आहे. ऍट द सेम टाइम दुसरी गोष्ट की प्रिपरेशन करायचं कशा पद्धतीने करायचे. 2-3 दिवस लेट झालं ना तरी पण फायद्याचं आहे तुमचं. कसं सांगतो, आजपासून काय करायचं, प्रत्येकाने केस स्टडी वाचायला सुरुवात करायची. स्टोरी टाईप. युपीएससी मध्ये दरवर्षी 6 केस स्टडी येतात. आतापर्यंत 11 पेपर झालेत, आपल्याकडे 66 केस स्टडी आहेत. या 66 केस स्टडी रोज 1-2 केस स्टडी वाचायचा, म्हणजे तरी 33 दिवस लागणार लक्षात ठेवा. सो महिना लागणार आहे केस स्टडी संपायला. बट काय करायचं, युपीएससीचे पीवायक्यू ओपन करायचे, त्याची इंग्लिश किंवा तुमच्याकडे मराठीतून केस स्टडी असतील तर मराठीतून, पण मी सजेस्ट करेल इंग्लिशमध्ये वाचा. कारण का जे विद्यार्थी युपीएससी एक्झाम देणार आहेत ना मेन्स, त्यांच्यासाठी मराठीतून केस स्टडी नाही येणार आहेत, त्यांच्यासाठी इंग्लिशमधूनच केस स्टडी असणार आहे. इंग्लिश किंवा हिंदी, आणि हिंदी नाही कळणार, इंग्लिशमधून वाचा. आणि तुम्ही असं नाही सर इंग्लिश बऱ्याचशा मुलांनी मला काल सांगितलं की सर तुम्ही इंग्लिश पीपीटी नका आणत जाऊ. सी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला इंग्लिश यावेळेस कंपल्सरी पेपर लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो आतापर्यंत जरी नसलं ना, तर आता इथून पुढे कंपल्सरी 300 मार्काचा इंग्लिशचा पेपर असणार आहे. तेवढं इंग्लिश तुम्हाला आलंच पाहिजे. इंग्लिशमधून एसे सुद्धा लिहायचे आहेत, 100 मार्काला एसे त्या पेपरमध्ये. तेवढं इंग्लिश तर तुम्हाला आलंच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी ऍटलीस्ट काही वर्ड्स तरी कानावर पडू दे इंग्लिश. फारच मराठीमध्ये दुनिया करून टाकली तुमची. ठीक आहे. असो, दुसरं सांगण्याचं उद्दिष्ट काय, केस स्टडी करायला सुरुवात करायची. मग त्यासाठी केस स्टडी करताना काय करायचं, पहिली गोष्ट आज काय करायचं, पीवायक्यू घ्यायचे समोर, इंग्लिशमध्ये असू द्या मराठीमध्ये असू द्या, कसं तुमच्या पद्धतीनुसार. केस स्टडी वाचायची, साईडला लिहून ठेवायची. कशावरती, जसं मी आता सांगितलं ना, इंडस्ट्रीवरती का, आरटीआय ऍक्ट वरती का, इन्फॉर्मेशन वरती, ट्रान्सपरन्सी वरती का, अकाउंटेबिलिटी, वुमेन हॅरेसमेंट वरती, कॉर्पोरेट गव्हर्नन्स वरती, कशावरती, कशा संदर्भात हे साईडला लिहून ठेवायचं. जेणेकरून जो टॉपिक आपण कव्हर करतो ना, त्या टॉपिकच्या संदर्भातील केस स्टडी तो टॉपिक चालू असताना वाचत चालायचा, आणि मग त्याचबरोबर लिंक लावायच्या टॉपिकच्या संदर्भात. पहिलं टास्क आयडेंटिफाय करायचा टॉपिक कोणता. दुसरं टास्क केस स्टडी स्टोरीच्या स्वरूपात लक्षात ठेवायची, आणि ती एक गोष्टीच्या स्वरूपात सांगत राहायचं इतरांना. आपल्या मित्राला पकडायचं नसून मित्र मैत्रिणी कोणी तर घरच्यांना धरायचं, ऐका म्हणायचं माझी केस स्टडी, आज फालतू बोलण्यापेक्षा मी काय सांगतो ते ऐका, आणि मग त्यांनाच प्रश्न विचारायचे. आपण जे म्हणतात ना कोडे असतात बघा, अशी कोडी टाकायची त्यांना. मी जसं आता तुम्हाला डिलेमा सांगितलं, हे कराल की ते कराल, अशी कोडी टाकायची ना, ज्यांना करू द्या विचार, पण आपली स्टोरी सांगून होती. ती स्टोरी बॅक ऑफ द माइंड असेल ना,
की जेव्हा मी इथिकल कन्सर्न शिकवेल, जेव्हा इथिकल एखादी डायमेन्शन शिकवेल, उपभोक्तावाद, वास्तववाद किंवा उदारमतवाद, ठीक आहे, त्यावेळेस ना डिओन्टॉलॉजी एक्सेट्रा, त्यावेळेस ही केस स्टडी बॅक ऑफ द माइंड असेल ना, तर तुम्हाला विचार करता येतो की ह्या केस स्टडीमध्ये उत्तर मी असं लिहू शकतो. पण जर केस स्टडीज माहित नाही, नुसते आपले बसलेत लेक्चर ऐकल्यावर सर सांगतात हे कष्ट घेतात आम्ही ऐकतो, वा मजा चालले, किंवा मी मेसमध्ये आणि बघ चालता चालतं डिस्कशन ऐकतोय, या टाईपनी नाही होणार. ठीक आहे, इथिक्स तुम्हाला येणार नाही या टाईपनी, मग पाठांतरावर यावं लागेल शेवटी, या टाईपनी प्रिपरेशन नाही होणार. ठीक आहे, मग म्हणून तुम्हाला काय करायचं, बॅक ऑफ द माइंड त्या केस स्टडी करण्यासाठी केस स्टडीच्या स्टोरीज पाठ करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, जे मुलं डेडिकेटली ऑप्शनल करणार आहे ना, त्यांनी फक्त केस स्टडी करा, लेक्चर आता इथिक्स नाही केली तरी चालेल मी सांगतो. बट ज्यांना जे सोबत सोबत करायचं त्यांनी इथिक्स केलं तरी हरकत नाही. सो त्या स्टोरी एकमेकांना सांगायला सुरुवात करा. डेफिनेटली आपण एक दोन पहिला पॉईंट 4 पॉईंट झाले ना, मग केस स्टडी डिस्कशन घेणार त्याच्यावरती, मग 5वा पॉईंट, मग त्याच्यावर केस स्टडी डिस्कशन, आणि मग 6वा 7वा पॉईंट, या पद्धतीने चालणार. तो पॅटर्न मी सेट केलेला आहे, तोच गरजेचा आहे. नाही तर केस स्टडी लिहायला उद्या सुरुवात केली तुम्हाला काही माहिती पाहिजे. ठीक आहे, सो त्याचा विचार करायचा नाही. स्टोरी समजा, ठीक आहे, स्टोरी कसं म्हणजे तुम्हाला मी उद्या एक स्टोरी पण टाकेल केस स्टडीची. ठीक आहे, मी टाकून देईन तुम्हाला की कशा पद्धतीने एक स्टोरी सांगता येऊ शकते. सो त्या स्टोरी स्वरूपात केस स्टडी लक्ष ठेवायची, याच्या पलीकडे केस स्टडीचा काही विचार करायचा नाही, किती अप्रोचेस आहे, कशा पद्धतीने उत्तर लिहायचं, काही विचार करायचं नाही. मी तर म्हणेल उत्तर सुद्धा शोधायचा विचार करू नका तुम्ही आता, की ही सर ही केस स्टडी आता याचं उत्तर काय, मी बसलो दिवसभर विचार करीत नाही. स्टोरी लक्षात ठेवा, फक्त स्टोरी पाठ झाल्या पाहिजे आपल्या 66. आणि याचं बिगेस्ट ऍप्लिकेशन अजून एक सांगतो, याच स्टोरी तुम्हाला एसे मध्ये वापरता येते. त्या ज्या तुम्ही फालतू स्टोरी घेऊन येता ना मनाने तयार करून, राजूची कोणाचे हे केलं त्याने ते केलं त्याने ते, तो एक दिवस बसला होता खडकावरती रात्रीचा अन्य बघत होता, त्याला अचानक विचार आला की मी किती गरीबी, आणि मग गरिबीवर स्टोरी लिहिली, एसे तयार केला. मी वाचली ही स्टोरी, याला काय अर्थ नाही. किंवा उदाहरण सांगतो, मी एक दिवस स्कूल इन्स्पेक्शनला निघालो होतो, आणि जाताना रस्त्यामध्ये अचानक माझी गाडी थांबली, आणि लक्षात आलं तिथं 2-3 मुलं शाळेत गेली नव्हती आणि तिथंच खेळत होती. त्याच्यात एक मुलगा खड्ड्यात पडलेला होता, आणि मग मला लक्षात आलं की किती मोठ्या समस्या आहे, रोड नाही, भाई. आणि टॉपिक एज्युकेशन, तुम्ही कुठं गेलाय, तुमच्या केस स्टडीचा तुमचा मेळच नाही. मग तुम्हाला अशा म्हणजे तुमची जी स्टोरी लिहायची तुम्हाला एसे मध्ये, ते इथून मिळते. तुम्हाला ब्रेन मधून त्या स्टोरीची आयडिया येते, तुम्हाला ते एसे मध्ये स्टोरीची आयडिया येते, आणि ऑथेंटिक कंटेंट स्टोरी म्हणून वापरता येईल. ही एसेची तयारी आहे असं पण समजा. कष्ट असतात, जेन्युइन गोष्टी करायच्या ना, कष्ट असतात, त्याला कष्ट लागणार आहेत, आणि जी मुलं कष्ट करणार आहेत तीच पुढे जाणार आहे. जे हायपोथेटिकल करणार आहे ना, केस स्टडी आली वाचा उत्तर लिहा ना, ठीक आहे. पण हरकत नाही, मी रील्सच्या माध्यमातून एक स्टोरी टाकण्याचा प्रयत्न करत जाईल आठवड्यातून 1-2 दिवस, जसं शक्य होईल तसं. कारण एवढं सगळं रेकॉर्डिंग करणं, ते एडिटिंग करणं, ऑप्शनल पण चालू आहे, एथिक्स पण चालू आहे, एसे पण सुरू करायचं आहे काही दिवसांनी, प्लस केस, एवढं सगळं जेवढं शक्य होईल तेवढं करत जाईल तुमच्यासाठी. बट लेक्चर मात्र जेन्युइनली कन्सिस्टंटली टाकत जाईल, ते मात्र जेन्युइनली बघा. ठीक आहे, सो आय थिंक माझ्या मते बरेचसे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. हे आता काही डाऊट्स राहिलेले नसतील. क्वेश्चन कोणत्या टाईपचे येतात ते बघा, मी क्वेश्चन आणले होते काही, क्वेश्चन कोणत्या टाईपचे येतात ते एकदा बघायचंय. पण एकदा टाइम बघूया, जर टाइम झालेला असेल तर थांबूया. 1 तास झाला, ठीक आहे, अजून एक 10-15 मिनिटं आपण ते क्वेश्चनवरती डिस्कशन करू शकतो. ऍक्च्युली मी तुमचे डाऊट्स घ्यायला पाहिजे इथं, बट ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही ते कमेंट्समध्ये टाका, आणि ते कमेंट्समध्ये डाऊट्स मी सॉल्व्ह करेल. ठीक आहे, लेट्स से काही क्वेश्चन्स बघूया. फॉर एक्झाम्पल कसे येतात ते बघा. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द म्हणजे भारतातील कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या संदर्भात. आता कॉर्पोरेट गव्हर्नमेंटला निगम प्रशासन देखील म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला नैतिक सचोटी आणि व्यावसायिक कार्यक्षमता बद्दल काय समजते, योग्य उदाहरणांसह स्पष्ट करा. ही सुद्धा गोष्ट महत्वाची तुम्हाला दिसून येईल. समर्थन करा, उदाहरणांसह स्पष्ट करा. त्याच्यानंतर अजून काय असेल बघा, याचा अर्थ काय, तुम्हाला इथिक्स मध्ये खूप सारे एक्झाम्पल लागणार आहे. पर्सनल लाईफ मध्ये, इतरांच्या लाईफ मधले, म्हणजे इतरांच्या म्हणजे मोठे लोक, थोर लोकांच्या, ठीक आहे, दुसऱ्यांच्या लाईफ मधून नका आम्ही एक्झाम्पल, बट स्वतःच्या लाईफचे एक्झाम्पल, इतर. म्हणून तर मी पाहिलं असं तुम्ही म्हणजे या डिस्कशन मध्ये मी स्वतःचे एक्झाम्पल खूप सारे सांगत असतो, खूप सारे. रिझन बी की तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या हॅबिट्सकडे अशा पद्धतीने बघायची सवय लावावी की त्याचे तुमचे एक्झाम्पल्स तयार व्हावेत. तुमचे एक्झाम्पल्स, इतरांचे एक्झाम्पल्स, राईट, मोठ्या लोकांचे एक्झाम्पल्स. त्यानंतर हा, सो ऍडमिनिस्ट्रेटर आहे, कुणी प्रशासक आहे, महेश भागवत सर आहे, राईट, जे की ज्यांचं काम आहे तुम्हाला दिसून येईल की रिहॅबिलिटेशन ऑफ द सेक्शुअल वर्कर्स एक्सेट्रा. किंवा आपण जे म्हणतो ना इनडेप्चर लेबर्स, वेश्या व्यवसाय ढकलल्या जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना ते बाहेर काढून रिहॅबिलिट करण्यामध्ये जबरदस्त काम आहे. ते कमिशनर होते त्यावेळेस रायकोंडा हैदराबादचे त्यावेळेस. सो असे एक्झाम्पल्स आहेत. तुकाराम मुंडेंचं एक्झाम्पल आहे. जनरली मी सांगत नाही,
ठीक आहे, काही कन्फ्लिक्ट आहेत, काही कॉन्ट्रास्टिंग व्ह्यू आहेत माझी, बट ठीक आहे. त्यांना प्रेसिडेन्शियल पुरस्कार भेटलेला आहे, त्यांनी बेस्ट जी मुंबईची आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इंट्रोडक्शन केलं. सो अशा प्रकारे. बट कॉर्पोरेट गव्हर्नन्स सांगायचं, टाटाबद्दल झालं, तुम्हाला उदाहरणं तयार करा. आणि ही उदाहरणं कशी काढायचे, कुठून काढाय, आता काय होईल, तुम्हाला आहे त्या PDF पण भेटतील बरं का टेलिग्रामवरती खूप साऱ्या. त्या उदाहरणांचा काय फायदा नाही. तुम्हाला जेन्युइन उदाहरणं पाहिजेत, तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल पाहिजे, करंट एक्झाम्पल पाहिजे. आणि ते उदाहरणं इथिक्सच्या न्यूज पेपर मधून कसे काढायचे हे सुद्धा थोड्या वेळात मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथे दुसरा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय मदत. बट उदाहरणाशिवाय इथिक्स नाही कम्प्लीट. हा संसाधन आव्हान असलेल्या राष्ट्रांना मदत करण्याचा एक स्वीकृत प्रकार आहे. समकालीन आंतरराष्ट्रीय मदतीची नैतिकता. टिप्पणी करा. क्वेश्चन होता ऍज इट इज, टॉपिक होता सिलेबसचा, ऍज इट इज क्वेश्चन आहे. करप्शन वरती क्वेश्चन आहे, तुमचं वर्क एन्व्हायरमेंट, कार्यपद्धती कशी असली पाहिजे त्याच्या संदर्भात क्वेश्चन आहे. आता ग्रेट थिंकर्स वरती क्वेश्चन आले. कशा क्वेश्चन येतात बघा. द सिम्पलेस्ट ऍक्ट ऑफ काइंडनेस आर बाय फार मोर पॉवरफुल दॅन 1,000 हेड्स बोईंग इन अ प्रेवर. म्हणजे काय की सगळ्यात साधं दयाळू एखादं कृत्य असेल, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की जे हजारो लोक किंवा हजारो डोके जे म्हटले त्यांनी, हजारो लोक प्रार्थनेसाठी झुकतात. म्हणजे विनाकारण उगाच गॉडची प्रेयर करत बसले की माझं कल्याण कर, याच्यापेक्षा एक साधं सिम्पलेस्ट ऍक्ट ऑफ काइंडनेस, दयाळूपणे वागले तुम्ही इतरांसोबत, याच्यात खूप जास्त ताकद आहे. एक्सप्लेन करा. गांधीजी, डू नॉट हेट एनीबडी. इथं बघा स्वामी विवेकानंदांचं कोट आहे शेवट. डू नॉट हेट एनीबडी बिकॉज दॅट हेट्रेड दॅट कम्स आउट फ्रॉम यू मस्ट इन द लॉंग रन कम बॅक टू यू. की कोणाचाही द्वेष करू नका, कारण तुमच्या मनात जो भरलेला द्वेष नाही इतरांबद्दलचा, तो कधीतरी जाऊन पुन्हा तुमच्यापर्यंत येऊ शकतो. इफ यू लव्ह दॅट लव्ह विल कम बॅक टू. तुम्ही लोकांवर प्रेम केला, आता प्रेमाचा अर्थ चुकीचा काढायचा नाही. मी सरांनी सांगितलं लोकांवर प्रेम करा. प्रेम करा म्हणजे काय समजून घ्या. ठीक आहे, आपल्याला तिकडे नाही जायचंय, ते डिस्ट्रॅक्शन खूप मोठं, त्यांनी होणार नाही क्लिअर. कुणी म्हणत असेल ना की नाही सर आय कॅन मॅनेज, नो, बिलीव्ह मी यू कॅनॉट मॅनेज. ऑलरेडी एवढं कॉम्पिटिशन आहे की जे फुल टाइम डेडिकेटली सगळं फोकस करून करतात, त्यांच्याकडे एवढं सारं नॉलेज, सगळ्या गोष्टी, ती लोक तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला आहे आणि त्यांच्या कम्पॅरेटिव्हली आपण आहे की या गोष्टींच्यात अडकून पडलेलो. ठीक आहे, असो जोक्स बाहेर सोडा. बट तुम्ही इतरांवरती प्रेम करा, द्वेषाची भावना ठेवू नका, ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रेम मिळेल असल्याचा अर्थ. मग हे एक्सप्लेन करायचं आहे स्वामी विवेकानंदांचं कोट. क्वेश्चन एवढंच नाही, एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. प्लस ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर वाचाल त्यावेळेस हे कोट पण वापरता येईल तुम्हाला नवीन कोट करून शोधून आणायची गरज नाही. हे दर एक्झाम मध्ये 3 कोट दिलेले आहेत, हेच तुम्ही SMS सुद्धा वापरू शकता, ऑथेंटिक आहेत. इमोशनल इंटेलिजन्सवर क्वेश्चन आलाय बघा. व्हॉट रिअली मॅटर फॉर सक्सेस, कॅरेक्टर, हॅपीनेस अँड लाईफ लॉंग अचिव्हमेंट इज द डेफिनेट सेट ऑफ इमोशनल स्किल्स. जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, तुमचं चारित्र्य चांगलं ठेवायचं असेल, तुम्हाला हॅपी राहायचं असेल आणि लाईफ लॉंग अचिव्हमेंट पाहिजे असेल, आजीवन काहीतरी चांगलं करायचं असेल, तर तुम्हाला इमोशनल स्किल्स पाहिजे. स्वतःचे इमोशन्स ओळखण्याचे, जर चुकीचे इमोशन त्याच्यावर कंट्रोल करण्याचे, अदरचे इमोशन्स ओळखायचे आणि त्यानुसार बिहेव करण्याचे. नॉट जस्ट प्युअरली कॉग्निटिव्ह. तुमची बुद्धिमत्ता असून उपयोग नाही, तुमच्याकडे IQ असून उपयोग नाही, EQ पण पाहिजे तुमचं इमोशनल क्वेश्चन. बघा इथं क्वेश्चन आहे, इज कन्सायन्स अ मोर रिलायबल गाईड दॅन लॉज. सेम वरती टॉपिक होता, मी एक क्वेश्चन आहे त्याच्यावर क्वेश्चन आला की तुमची सद्विवेक बुद्धी जास्त उपयोगी ठरते का तुम्हाला नैतिकता ठरवण्याबद्दल, रादर दॅन की कायदे कानून एटसेट्रा. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द इथिक्स. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथिक्सची तयारी करा. लवकरच आपण इथिक्सची सिरीज सुरू करणार आहे. एकदा सगळ्या गोष्टी सेट झाल्या, इथिक्सची सिरीज सुरू होईल. तुम्ही, माझा आग्रह राहील, तुम्ही लाईव्ह पहा आणि तुम्ही तिथे कमेंट करत चला. तिथे कमेंट मी लाईव्ह मध्येच ऍड्रेस करत जाईल. भले लाईव्ह नाही शक्य झालं कधी मला, तर कमेंट सोडून द्या, मी तुम्हाला तिथे त्याचा रिप्लाय देत जाईल. ठीक आहे. सो आणि नाहीतर अदरवाईज टेलिग्राम चॅनल आहेच, त्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करा, जॉईन करा. आणि तिथे मी एक आज डिस्कशनचा ग्रुप लिंक टाकून देतो, जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन आन्सर सेंड करू शकता, डिस्कशन करू शकता, क्युरीज विचारू शकता, डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे. 1 दिवसाच्या उत्तर दिलं जाईल, बट आग्रह धरू नका लगेच उत्तर पाहिजे, कॉलच झाला पाहिजे सर, भेटायचंच आग्रह करू नका. शक्य नाही होत, कारण ऑफिस नाही आपल्याकडं. फारच गरज पडली तर डेफिनेटली भेटू सुद्धा, जशी गरज पडेल तशी. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इट. आणि काय असेल तुमच्या पण आयडियाज मला ह्या याच्यामध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीवर डिस्कशन करायला आवडेल, कोणत्या सब्जेक्ट्सवरती मी बोलावं असं वाटेल, कोणत्या सब्जेक्टवरती मी कोणत्या टॉपिक्सवरती बोलावं हे पद्धत वाटेल, हे सगळं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सो दॅट्स ऑल अबाउट द टुडे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.